डीम एक्सपोर्टचे संबंध कशाचे आहे? एक मॅन्युफॅक्चरर दुसऱ्या व्यक्तीला मॅन्युफॅक्चरिंग करून त्यामध्ये डेफिनेशन काय होती बघा. डीम एक्सपोर्टची डेफिनेशन काय होती? थोडंसं मी लिंक लावण्यापुरतं बोलतो आणि त्या विषयावरती येतो मग. The government may, on the recommendations of the council, notify केलेले गुड्स आहेत डीम एक्सपोर्ट म्हणून, where goods supplied do not leave India आणि payment for such supply is received either in Indian rupees or in Canadian foreign exchange if such goods are manufactured in India. आता ह्यामध्ये नॉर्मली काय होतं, एक सप्लायर समजा ए आहे, तो बी ला गुड्स पाठवतो आणि या केसमध्ये बी ते गुड्स एक्सपोर्ट करणार असतो. जसं काय बघितलं आपण की ज्याच्याकडे जसं यू आहे, ज्याच्याकडे कॅपिटल गुड्ससाठी EPCG ऑथरायझेशन आहे किंवा मग सप्लाय गुड्स बाय पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन, हे बघितलं आपण. तर ह्या पर्सनना ज्यावेळी समजा हा ए असेल, तो बी म्हणजे हे कोण आहेत, हे 4 आहेत, यांना पाठवतो गुड्स आणि मग ही काय करतात, एक्सपोर्ट करतात. नॉर्मली जे गुड्स इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होतात ते एक्सपोर्ट होतात. तसेच जे ट्रेडर आहे, समजा मॅन्युफॅक्चरकडनं मी गुड्स घेतो किंवा डिस्ट्रीब्युटरकडून मी गुड्स घेतो आणि मला ते भारताबाहेर पाठवायचे असतील, जेणेकरून मला बिझनेस मिळेल, फॉरेन करन्सी इंडियामध्ये येईल, अशा प्रकारे काय लोकांची मागणी असेल तर ते याच्यामध्ये कव्हर होत नाही. ह्या डीम एक्सपोर्टला पण आपण बघितलं काय, इथे LUTचा वापर होत नाही. पण ज्यावेळेस तो एक्सपोर्ट करतो किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सप्लाय करतो स्टेजमध्ये, त्यावेळेस LUT किंवा बॉन्डचा वापर होतो. आता हे मर्चंट एक्सपोर्टर आहेत. यामध्ये मर्चंट एक्सपोर्टरचे तुम्ही बघितलं, इथे वाचला तुम्हाला कळेल की मीन्स अ पर्सन हू एक्सपोर्ट गुड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय हिम और इंटेंड टू एक्सपोर्ट सच गुड्स. मर्चंट एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन, मर्चंट इथे मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर कोण आहे, मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर एक असतात. तसे हे मर्चंट एक्सपोर्टर कोण असतात, मर्चंट एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी, हे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये असतात आणि एक्सपोर्टिंग और इंटेंडिंग टू एक्सपोर्ट गुड्स. जर तुम्ही मॅन्युफॅक्चररला काय करता, एक्सपोर्ट करण्याचा अधिकार देता, तसं ट्रेडरचं म्हणणं असेल की तुम्ही आम्हाला पण काय करा, एक्सपोर्ट गुड्स करण्याकरता अधिकार द्या, म्हणजे आम्ही पण भारताच्या इकॉनॉमीमध्ये आमचं योगदान देऊ शकतो. आता ह्या जर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी करणाऱ्यांना बरेचसे लोक असे आहेत की ज्यांचे नातेवाईक हे वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, मग ते त्यांना भारतामधनं काय वस्तू पाठवण्याकरता ऑर्डर देतात, त्यांच्या इंडस्ट्रीकरता किंवा त्यांच्या ओळखीमध्ये कुठेही त्यांना ऑर्डर मिळतात की तुम्ही कुठल्याही डिस्ट्रीब्युटरकडनं मॅन्युफॅक्चररकडनं गुड्स परचेस करा आणि आम्हाला एक कॉम्पिटिटिव्ह कॉस्टला एक कॉस्ट सांगा, या कॉस्टला जर तुम्ही विकू शकत असाल तर या आमच्या देशामध्ये तुम्हाला मागणी आम्ही घेऊन देऊ शकतो. मग अशा प्रकारे जे ट्रान्झॅक्शन आहे, जे ट्रेडर जो आहे तो एक्सपोर्ट करेल, तर ट्रेडरसाठी पहिल्यांदा जी प्रोसिजर अशी केलेली होती त्यामध्ये काय असा सिटी वगैरे फॉर्म, CT1 फॉर्म होता पहिले, तर नाही, देयर इज नो इश्युअन्स ऑफ CT1 फॉर्म विच इनेबल्स मर्चंट एक्सपोर्टर टू परचेस गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर विदाउट पेमेंट ऑफ GST वगैरे. हे आता काही हा प्रकार नाही. तर ह्यामध्ये एक मीटिंग झाली GST काउन्सिलची, त्यात असं ठरलं की ह्या मर्चंट एक्सपोर्टरला काय करायला द्यायचं, आपण एक्सपोर्ट करण्याकरता एक बेनिफिट देण्याकरता त्यांना 0.1% रेट द्यायचा. GSTचा रेट काय असेल, 22वी मीटिंग झाली, याच्यामध्ये ठरलं असं की मर्चंट एक्सपोर्टर करता एक नॉमिनल रेट ठेवायचा, ज्यामध्ये
CGST AGST असेल 0.05% आणि IGST असेल 0.1%. एवढा दर असेल. आणि जी ते परचेस करतील, आता ते परचेस करतील ते जो ट्रेडिंग करण्याकरता गुड्स घेईल, आयदर मॅन्युफॅक्चररकडनं घेईल किंवा डिस्ट्रीब्युटरकडनं घेईल आणि नंतर तो एक्सपोर्ट करेल. तर ज्यावेळेस तो एक्सपोर्ट करेल त्यावेळेस त्याला LUD वापरता येतं, बॉन्ड वापरता येतो. ओके, हे प्रोविजन पुढे येईल ना, हा पुढे 0 अप्लाय होईल. पण तो स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करू म्हणजे त्याची फॅक्टरी नाही आहे, तो ट्रेडिंग करणार आहे. तर त्याचं भांडवल कमीत कमी गुंतवावं म्हणून त्याला काय सांगितलं की तू परचेस जे करशील ते 0.1%नी परचेस करू शकतो. समजा तुमच्याकडे ऑर्डर आहे, तुम्ही एक ट्रेडर आहात आणि माझी समजा काय फॅक्टरी असेल तर तुम्ही मला काय सांगाल की तुम्ही मला 0.1%नी काय करा, माल द्या. आणि मग तुम्ही 0 रेटेड LUD किंवा बॉन्ड वापरून विदाउट पेमेंट ऑफ IGST एक्सपोर्ट करू शकता. याचा उद्देश काय की एक्सपोर्टला चालना मिळावी, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला पण मिळावी, तसं ट्रेडिंग इंडस्ट्री आहे त्या ट्रेडिंगमध्ये जे लोक आहेत त्यांना पण या प्रकारे एक बेनिफिट देण्याकरता हे आणलं. पण आता याच्यामध्ये त्यांनी प्रोसिजर काय दिली बघा. द प्रोसिजर फॉर सप्लाइंग गुड्स टू अ मर्चंट एक्सपोर्टर शॅल बी ॲज फॉलोज. स्टेप 1, मर्चंट एक्सपोर्टर प्लेसिंग एन ऑर्डर बाय अ मर्चंट एक्सपोर्टर अँड फर्निशिंग कॉपी देअरऑफ टू द डिपार्टमेंट. यात काय करायचं आहे, तर मर्चंट एक्सपोर्टर शॅल प्लेस एन ऑर्डर और रजिस्टर्ड सप्लायर फॉर प्रोक्युरिंग गुड्स ॲट कन्सेशनल रेट. रेट किती आहे, 0.1%नी त्याला ऑर्डर घ्यायची असेल तर मर्चंट एक्सपोर्टर काय करेल, समजा तुम्ही एक्सपोर्ट करणार असाल ट्रेडिंग केलेले गुड्स, तर तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, शॅल प्लेस एन ऑर्डर ऑन रजिस्टर्ड सप्लायर फॉर प्रोक्युरिंग गुड्स ॲट कन्सेशनल रेट आणि कॉपी ऑफ द ऑर्डर शॅल ऑल्सो बी प्रोव्हाइडेड टू द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द रजिस्टर्ड सप्लायर. म्हणजे हे डिपार्टमेंटला माहिती असेल की इथना एक ट्रेडर एक्सपोर्ट करणार आहे, तर तो परचेस करतोय या कन्सेशनल रेटनी. आता हे नॉर्मली जो रेट समजा 18% आहे, 12% आहे, तर आम्ही एक्सपोर्ट करण्याकरता मर्चंट एक्सपोर्टरला माल विकला म्हणून आम्ही 0.1%च टॅक्स कलेक्ट केला. असं जे सगळे लोक करायला लागले तर 18% टॅक्सच्या ऐवजी टॅक्स कलेक्ट किती होईल, 0.1%. मग नॉर्मली जी एकंदरीत ट्रान्झॅक्शन आहेत याच्यावरती याचा चुकीचा इफेक्ट पडू नये किंवा याचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून ही प्रोसिजर आहे की तुम्ही काय करा पहिले की या प्रकारे गुड जेव्हा परचेस कराल त्याची जेव्हा ऑर्डर द्याल सप्लायरला तेव्हा त्याची इन्फॉर्मेशन ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसरला द्यायची रजिस्टर सप्लायरने की आम्ही अशा प्रकारे एक्सपोर्ट करण्याकरता ऑर्डर केलेले आहेत गुड्स, त्याची कॉपी जी आहे त्या ऑर्डरची ही कोणाला द्यायची, ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसरला द्यायची. आता पुढे कशी हे ऑर्डर दिली गुड्स येणार ना, तो डिस्ट्रीब्युटर मागवेल, मॅन्युफॅक्चरर करेल आणि मग त्या ट्रेडरकडे येतील ते गुड्स, म्हणजे मर्चंट एक्सपोर्टरकडे येतील. डायरेक्टली मूव्ह करायची जे फॉर एक्सपोर्टिंग द गुड्स द रिसिपियंट शाल. आता समजा मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी तुम्हाला गुड्स देणार आणि मग तुम्ही मला काय सांगणार की हे आम्हाला, मी मर्चंट एक्सपोर्टर आहे आणि मला काय करायचं आहे, हे गुड्स भारताबाहेर पाठवायचे, एक्सपोर्ट करायचे, म्हणून तुम्ही मला कन्सेशनल रेटने द्या 0.1%. बरोबर आहे का. आता ह्या केसमध्ये ज्या वेळेस ते गुड्स रिसिपियंट तुम्ही आहात माझ्यासाठी आणि तुम्ही कोण आहात गव्हर्नमेंटसाठी, मर्चंट एक्सपोर्टर आहे, तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्टली मूव्ह द सेट गुड्स फ्रॉम सप्लायर्स प्लेस. मी तिथं सप्लायर आहे, मी गुड्स रेडी केले, तुम्ही दिलेल्या ऑर्डरप्रमाणे, तुम्ही जी कॉपी ऑफ ऑर्डर जी दिलेली आहे टॅक्स ऑफिसरला, ते गुड्स माझ्याकडनं रेडी झाल्यावरती ज्यावेळेस मी तुमच्याकडे पाठवीन मग तुम्ही कुठे काय कराल ते एक्सपोर्ट कराल. डायरेक्टली मूव्ह द सेट गुड्स फ्रॉम सप्लायर्स प्लेस टू द पोर्ट, इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम डेपो, फ्रॉम जितना ते गुड्स काय होणार आहेत, एक्सपोर्ट होणार आहेत, इतना गुड्स. समजा एक GNPT बंदर आहे, तिकडनं समजा तुम्ही व्यवस्था केलेली आहे की हे इतना गुड्स बोटीने पाठवायचे, तर ते जसं त्या फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चररकडे डिस्ट्रीब्युटरकडे येतील तिथनं ते मूव्ह कुठे झाले पाहिजे, डायरेक्टली जितना मूव्ह होणार आहे, जितना एक्सपोर्ट होणार आहे त्या ठिकाणी, मग ते पोर्ट असेल, इनलँड कंटेनर डेपो असेल, एअरपोर्ट असेल, लँड कस्टम स्टेशन असेल, जिथनं ते गुड्स एक्सपोर्ट होतील. डायरेक्टली मूव्ह द सेट गुड्स टू अ रजिस्टर्ड वेअरहाऊस. आता काय होतं इथे, केव्हा
तुम्हाला जी ऑर्डर आलेली आहे, म्हणजे तुम्ही समजा म्हणजे एक्सपोर्टर आहात त्या भूमिकेत जा, तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला जी ऑर्डर आलेली आहे ती 4-5 वेगवेगळ्या गुड्सची आहे आणि तुम्ही 4-5 वेगवेगळ्या सप्लायरकडून ते गुड्स एकत्र करणार आहात आणि मग एकत्र करून मग तुम्हाला ते पाठवायचे. डायरेक्टली मूव्ह द सेट गुड्स टू रजिस्टर वेअर हाऊस फ्रॉम वेअर द सेट गुड्स shall be moved to the port, inland container depot, airport, land customs station from where the goods are to be exported. म्हणजे पहिल्यांदा ते वेअरहाऊसला आणले जातील आणि मग वेअरहाऊसमधनं पुढे पाठवले जातील. डायरेक्टली समजा व्यवस्था नाही आहे ते त्या पोर्टवर नेण्याची, तर मग रजिस्टर वेअरहाऊस काय म्हटलं इकडे, डायरेक्टली एकतर मूव्ह करा डायरेक्टली कुठे जिकडनं एक्सपोर्ट तिकडे, किंवा त्या अगोदर कुठे ते मूव्ह करा रजिस्टर वेअरहाऊसला. त्या रजिस्टर वेअरहाऊसमधनं नंतर मग ते कुठे जातील ते सेट गुड्स, पोर्टला, इनलँड कंटेनर डेपोमध्ये, एअरपोर्ट म्हणजे जिकडनं गुड्स एक्सपोर्ट होणार तिकडे जातील. आणि जसं एकाहून जास्त गुड्स असतील, ऑप्शन टू ॲग्रिगेट द इनवर्ड सप्लाईज. इफ मर्चंट एक्सपोर्टर इंटेंड टू ॲग्रिगेट सप्लाईज फ्रॉम मल्टिपल सप्लायर्स, तुम्ही मी समजा ए आहे, तुम्हाला फक्त माझ्याकडून गुड्स नाही घ्यायचे, तुम्हाला ABCD कडनं घ्यायचे आणि मग तुम्ही पुढे ते पाठवाल. तर काय करायचं याच प्रकारे पहिले काय करा, इफ मर्चंट एक्सपोर्टर intends to aggregate supplies from multiple suppliers and then export, he can move goods to a registered warehouse and thereafter to the port, ICD, airport or LCD and then export there. If this can, in this case, merchant exporter shall endorse receipt of goods on the tax invoice and also obtain an acknowledgement of receipt of goods from the warehouse operator. म्हणजे याच्यामध्ये ते गुड तिथे आले वेअरहाऊस ऑपरेटरकडे आणि मग ते पाठवले. याकरता काय केलं पाहिजे तिकडे या प्रकारे एक एंडोर्समेंट म्हणजे काय, त्याची एक ऑथरायझेशन आहे की हे गुड आले इकडे, त्याची कॉपी आहे. इन दिस केस मर्चंट एक्सपोर्टर शॅल एंडोर्स रिसिप्ट ऑफ गुड्स ऑन द टॅक्स इनवॉइस अँड ऑल्सो ऑब्टेन अन अक्नॉलेजमेंट ऑफ द रिसिप्ट ऑफ गुड्स फ्रॉम द वेअरहाऊस ऑपरेटर. म्हणजे वेअरहाऊस ऑपरेटर ह्या प्रोसिजरमुळे काय होतं, गव्हर्नमेंटला एक पुरावा मिळतो, टॅक्स ऑफिसरला एक पुरावा मिळतो की हे गुड्स मर्चंट एक्सपोर्टरनी वेअरहाऊसमध्ये गोळा केले आणि त्यानंतर ते पुढे काय केले, जिकडे जिकडनं एक्सपोर्ट करायचे आहेत तिथे पाठवले. द एंडोर्स टॅक्स इनवॉइस अँड द अक्नॉलेजमेंट ऑफ द वेअरहाऊस ऑपरेटर शॅल बी प्रोव्हाइडेड टू द रजिस्टर सप्लायर ॲज वेल ॲज द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ सच सप्लायर. हे झालं 2 स्टेप. तिसरी स्टेप, वन्स द गुड्स आर एक्सपोर्टेड, गुड्स आता एक्सपोर्ट झाले, गुड्स पहिले ऑर्डर करायची आहे त्याची प्रोसिजर गव्हर्नमेंटकडे आली पाहिजे, ज्युडिशियल टॅक्स ऑफिसरकडे की हे गुड्स एक्सपोर्ट होणार आहे. त्यानंतर जे तिकडनं गुड्स जिकडनं एक्सपोर्ट झाले तिकडे डायरेक्टली मूव्ह करायचे, किंवा वेअरहाऊस जे रजिस्टर आहे तिकडे ते आले गुड्स याचा पुरावा एव्हिडन्स तो बनवायचा. एकदा ते झालं, ॲक्च्युली गुड्स गेले, तर वन्स द गुड्स आर एक्सपोर्टेड मर्चंट एक्सपोर्टर शॅल प्रोव्हाइड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स टू द सप्लायर अँड ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑर द सप्लायर. काय, कॉपी ऑफ द शिपिंग बिल, जिकडनं एक्सपोर्ट झाले, एक्सपोर्ट झाल्याचा हा प्रूफ आहे, बिल ऑफ एक्सपोर्ट इनकॉर्पोरेटिंग सप्लायर GST आहे, टॅक्स इनवॉइस प्रोव्हाइडेड बाय द सप्लायर आणि एक्सपोर्ट जनरल मॅनिफेस्ट एक्सपोर्ट रिपोर्ट, हे जे डॉक्युमेंट्स आहेत कस्टममधले, म्हणजे गुड्स एक्सपोर्ट झाले ह्याचा एक एव्हिडन्स आहे. हे गुड्स जे मर्चंट एक्सपोर्टरनी मॅन्युफॅक्चररला ऑर्डर दिली, तिकडनं ते वेअरहाऊसला आणले किंवा डायरेक्टली त्या पोर्टला आणले आणि तिकडनं काय झाले ते गुड्स ॲक्च्युली एक्सपोर्ट झाले. या 3 स्टेपप्रमाणे ते गुड्स ऑर्डर दिल्यापासून एक्सपोर्ट झाले. हे जर झालं तर 0.1% रेटनी जे गुड्स त्यांनी घेतलेले आहेत, समजा मी सप्लायर आहे आणि जर का तुम्ही माझ्याकडनं ऑर्डर देऊन हे गुड्स एक्सपोर्ट नाही केले तर 18% टॅक्स जो नॉर्मल रेट आहे तो मी गव्हर्नमेंटला दिला नाही तर डिफॉल्टर मी होणार आहे, हे लक्षात घ्या. मर्चंट एक्सपोर्टर काय करेल, तो परचेज करेल, मला टॅक्स कलेक्ट करायचा आहे 18%, मी 18% टॅक्स कलेक्ट नाही केला तर माझा डिफॉल्ट होईल ना तिकडे की तुम्ही कोणाला गुड 0.1% विकले. आता याकरता काय बॅकअस आहे, काय कंडिशन्स आहेत, इथे सप्लायर म्हणून मी अडथळे देऊ नये तर मला सिक्युरिटी काय, तर सप्लायर शॅल सप्लाय गुड्स अंडर टॅक्स इनवॉइस एक्ट. दुसरा, गुड्स मस्ट बी एक्सपोर्टेड विदिन अ पिरियड ऑफ 90 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस बाय द सप्लायर. द एक्झम्पशन would not be available to the supplier if the merchant exporter fails to export the said goods within a period of 90 days from the date of issue of invoice. 90 दिवसांचे गुड्स एक्सपोर्ट नाही झाले तर जो रेट 18% आहे तोच टॅक्स देणार आहे सप्लायरला.
Merchant exporter shall indicate the GSTN of the supplier and tax invoice number issued by the supplier in the shipping bill of export. कोणाकडनं माल घेतला त्याची माहिती त्याला द्यायची आहे, कोणाला? मर्चंट एक्सपोर्टरला. मर्चंट एक्सपोर्टर मस्ट बी रजिस्टर. बघा हे आता महत्त्वाचं आहे. मर्चंट एक्सपोर्टर म्हणजे हे कोणी ट्रेडर उठला आणि एक्सपोर्ट करतो असं करू शकत नाही. तर मर्चंट एक्सपोर्टर मस्ट बी रजिस्टर विथ an export promotion council or commodity board recognized by the Department of Commerce. ज्याला कोणाला ट्रेडरला एक्सपोर्ट करायचं असेल त्याला त्याचं रजिस्ट्रेशन कोणाकडे करायला लागेल? विथ अन एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल किंवा कमोडिटी बोर्ड रिकॉग्नाइज्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. आता एक्सपोर्ट विथ पेमेंट ऑफ IGST नॉट अलाउड. इथे कंडिशन दिलेली आहे ट्रेडर करता. आता सब मॅन्युफॅक्चररला कसं आहे, तो जेव्हा झिरो डेट सप्लाय करेल तर त्याला जर IGST भरून एक्सपोर्ट करायचा असेल तरी ऑप्शन अलाउड आहे. जरी त्याच्याकडे LUD किंवा बॉन्ड आहे त्याचा वापर करायलाच पाहिजे असं कंपल्शन नसतं. ते नाही असं की तुम्ही LUD एकदा का घेतलेलं आहे ते LUD वापरूनच तुम्ही एक्सपोर्ट करा असं बंधन नसतं. पण इथे बंधन घातलेलं आहे मर्चंट एक्सपोर्टरला. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल आणि तुम्हाला जो 0.1% रेट तुम्ही परचेस करत असाल तर तुम्ही आउटवर्ड सप्लाय करताना म्हणजे झिरो डेट सप्लाय करताना किंवा एक्सपोर्ट करताना तुम्हाला इथे अकॉर्डिंग टू नोटिफिकेशन नंबर दिलेला इकडे आहे, कधी आलं आहे दिलेलं आहे, सर्क्युलर पण त्याचं आहे. मर्चंट एक्सपोर्टर ऑफ सच गुड्स कॅन एक्सपोर्ट द गुड्स ओनली अंडर LUD बॉन्ड अँड कॅनॉट एक्सपोर्ट ऑन पेमेंट ऑफ IGST ॲज पर रूल 9610 ऑफ द CGST रूल्स हे दिलेलं आहे. आता रिफंड कशा प्रकारे मिळेल ह्या केसमध्ये? आता टॉपिक कुठल्या रिफंडचा आहे ना, मग रिफंड कशा प्रकारे मिळेल? आता पहिल्या केसमध्ये इफ द फर्स्ट सिनेरियो, आता तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला सांगितलं की मला 0.1%नी गुड्स द्या आणि या प्रकारे तरतूद आहे. मी सांगितलं असेल तरतूद आहे, मी तुम्हाला गुड्स 0.1% देणार नाही. तुम्ही 90 दिवसामध्ये एक्सपोर्ट नाही केले किंवा तुमचा काय प्रॉब्लेम झाला तर मला प्रॉब्लेम नको, मी तुम्हाला 18%नीच गुड्स देईन, पाहिजे तर घ्या. आयदर मी 0%नी देईन किंवा 18%ने देईन, दोन्हीचा ऑप्शन मला, मी मोकळा आहे ना. मला इथे अशा प्रकारे कायदा काय मला रिस्ट्रिक्ट करू शकत नाही की तुमच्याकडे म्हणजे एक्सपोर्टर आला तर तुम्ही त्याला 0.1%ने दिलाच पाहिजे गुड्स. मला पटलं तर मी देणार नाही. आता तुम्ही परचेस केलं 0.1%नी, ओके. समजा पहिल्या केसमध्ये 0.1%नी तुमचा गुड्स तुम्हाला मिळाले असतील तर द मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट अंडर LUD अप्लाय फॉर ITC रिफंड. किती? 0.1%चा तो परचेस केला आहे त्याचा रिफंड त्याला मिळू शकेल. दुसऱ्या केसमध्ये कन्सेशनल रेट ऑफ GST इफ द सप्लायर कॅन अप्लाय फॉर रिफंड ऑफ ITC ॲज इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. आता ह्या केसमध्ये काय होतं, मी सप्लायर आहे, समजा मी तुम्हाला 0.1% दिलं असेल आणि तुम्ही ते सप्लाय करताय झिरो डेट सप्लायनी, तर ह्या केसमध्ये माझा आउटवर्ड सप्लाय 0.1%नी होतो आणि परचेज जे केलं जाईल ते 5%, 12%, 18%ने दिलं जाईल. म्हणजे इकडे जो सप्लायर मर्चंट एक्सपोर्टरला गुड सप्लाय करत असेल तो जर 0.1%नी आउटवर्ड सप्लाय करत असेल तर त्याचा अक्युमुलेटेड ITCचा त्या सप्लायरला रिफंड घेता येईल. पण समजा मी 18%ने तुम्हाला गुड्स विकले असतील तर मग तसं होणार नाही. मग सप्लायर आर मेड टू चार्जिंग नॉर्मल रेट. जर सप्लाईज आर मेड ऑन चार्जिंग रेट, मी तुम्हाला 18%नीच गुड्स सप्लाय केले तर मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट अंडर LUD बॉन्ड अप्लाय फॉर ITC. तुमच्याकडे 18%चा ITC आहे, तुम्ही तो रिफंड घेऊ शकता. तिन्ही केस कळल्या? परत सांगू, तिन्ही केस बघा कशा आहेत की ज्या वेळेस कन्सेशनल रेटनी 0.1%नी गुड्स परचेस होतील आणि LUDनीच एक्सपोर्ट होतील तेव्हा 0.1%चा ITC रिफंड घेता येईल. कोणाला? मर्चंट एक्सपोर्टरला. आणि त्याचा जो सप्लायर आहे, समजा माझ्याकडे असे एक मर्चंट एक्सपोर्टरची माझ्याकडे एक व्यापाऱ्यांची संघटना आली आणि बोलले आमच्याकडे आम्ही सगळे मर्चंट एक्सपोर्टर आहोत आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना 0.1%नी गुड्स द्या. आमचा 25 जणांचा ग्रुप आहे, तुमचं एवढं मॅन्युफॅक्चरिंग होईल की आमच्यावरच तुमचा गुड्स विकला जाईल, इतके मोठ्या प्रमाणात तुम्हाला आम्ही ऑर्डर देतो, पण 0.1%नी द्या. ओके. आता समजा मी परचेस करतोय प्रॉडक्ट ABC जे 5%, 18% आहे, यातून मी P बनवतो आणि मी P मर्चंट एक्सपोर्टरच्या जेवढे ऑर्डर येतात त्यांना मी काय करतो, 18%च्या ऐवजी ॲक्च्युली माझा P प्रॉडक्ट आहे 18%चा, मी त्यांना ज्या वेळेस 0.1%नी त्यांना विकतोय
ते परचेस करतायत, त्यावेळेस माझ्याकडे 5, 12, 18% जे गुड्स मी परचेस केले असतील त्याचा ITC माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेयरला ॲक्युमुलेट होणार, त्याचा रिफंड मला घेता येईल. त्यांचं म्हणणं काय असेल की बघा आमचा पण फायदा आहे तुमचाही फायदा आहे, तुम्हाला परचेस केलं आहे त्यावर रिफंड मिळेल आणि आम्हाला आम्ही जे काय सेल करतोय त्याकरता आम्हाला स्वस्तामध्ये वस्तू पाहिजे, तुम्ही 18% घ्याल तर आमचं भांडवल जास्त लागेल आम्हाला तुम्हाला पेमेंट करायला, तुम्ही मला काय करा 0.1%नी द्या, आम्ही तुम्हाला काही करोडोचा टर्नओव्हर देतो जेणेकरून आमचा पण फायदा होईल तुमचा पण फायदा होईल. ह्या केसमध्ये सप्लायर म्हणजे मर्चंट एक्सपोर्टरला जो गुड्स विकतोय त्या सप्लायरला रिफंड ITC ज्यावेळेस इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर त्याचे तयार होईल त्याला त्याचा रिफंड घेता येईल. आणि जर अशा प्रकारे मर्चंट एक्सपोर्टरला सप्लायरकडनं जर कन्सेशनल रेटनी गुड्स मिळत नसतील तर त्याला 18% घ्यावे लागतील. ओके, मग मर्चंट एक्सपोर्टरला LUTनी सप्लाय करायचे आहे तर त्याच्याकडे काय होईल, 18% इथे जर का 0.1% मिळतात गुड्स, 0.1% ITC ॲक्युमुलेट होईल. दुसऱ्या केसमध्ये त्याच्याकडे 18%चा टॅक्स ॲक्युमुलेट होईल त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेयरला, तर परचेस केले 18%. ओके, ह्या पहिल्या आणि तिसऱ्या केसमध्ये मर्चंट एक्सपोर्टर रिफंड घेईल आणि या दुसऱ्या केसमध्ये सप्लायरच्या रिफंडचा विषय घेतलेला आहे. कळलं कन्सेप्ट? तर याप्रमाणे हे 89(4)A मध्ये आपण बघितलं डीम एक्सपोर्ट आहे आणि 89(4)B मध्ये कन्सेशनल रेटसाठी त्यांनी या प्रकारे प्रोसिजर करण्याकरता रूल बनवला आणि हे दोन्ही रूल त्यांनी काय केलं, रद्द केले आणि आता 89(4), 89(5) मध्येच रिफंड घ्या असं आता केलेलं आहे. हे कधी केलं आहे तर हे तेच दिले खाली, फक्त वेगळ्या प्रकारे मांडलं आहे. ओके, तेच वेगळ्या प्रकारे मांडले. हे कॅन्सल केले, आता हे दोन्ही रूल कॅन्सल केले 89(4)A 4B. मी तेव्हा 89(4) घेईन ते मला सांगतो ते डेट कधीपासून कॅन्सल केली. आता हे जे काय रिफंड घेतला जातो तर त्याच्यामध्ये जसं ड्रॉपटाईन ऑफ अनजस्ट इनरिचमेंट, तर हे तुम्ही बघाल या ड्रॉपटाईनचा अर्थ काय असतो, ड्रॉपटाईनचा अर्थ काय असतो मी एक तुम्हाला दाखवतो. डॉक्ट्राइन ऑफ impossibility. Okay. आता बघा काय दिलं नाव, डॉक्ट्राइन ऑफ इम्पॉसिबिलिटी म्हणजे अशक्यता सिद्धांत. आता हे मी कशाकरता हा घेतला सिद्धांत तुम्हाला सांगायला की गव्हर्नमेंटने काय केलं, तुमच्याकडे मी बघाल आपण जेव्हा ITC बघतो आता मी तुमच्याकडनं तुम्ही ए आहात. ओके, मी तुमच्याकडनं गुड्स सप्लाय केले, तुम्हाला मी टॅक्स दिला 18%. समजा 1 लाखाचे गुड्स परचेस केले आणि तुम्हाला मी 18% टॅक्स दिला आणि तुम्ही गव्हर्नमेंटकडे, मी बी आहे, तुम्ही गव्हर्नमेंटकडे काय केलं, हे 18,000 रुपये जमा केले. आता आपण काय बघितलं की जर का 18% माझे सप्लायर तुम्ही आहात
तुम्ही गव्हर्नमेंटकडे जमा नाही केले तर गव्हर्नमेंट माझ्याकडनं घेणार, हे वसूल करणार. तर ह्याच्यावर लोकांचं म्हणणं काय होतं किंवा ह्याच्यावरती केसेस कशा झाल्या की हे डॉक्ट्रिन ऑफ इम्पॉसिबिलिटी आहे, की अशक्यता. म्हणजे आम्हाला कसं कळणार एनी टॅक्स जमा केला की नाही हे आम्हाला कसं कळणार. त्यांनी GSR 1 भरला, आमच्या 2A मध्ये आलं, बरोबर आहे. GSR 2A मध्ये आलं, आम्ही ITC घेणार आहोत. ज्या काय ITC घेण्याकरता अटी शर्ती आहेत त्याची आम्ही पूर्तता केली. आता जर भरत नसेल टॅक्स तर मग आम्हाला जर कळतच नसेल तर आम्ही कशा प्रकारे याची जबाबदार होऊ शकतो. तुम्ही काहीतरी मेकॅनिझम द्या की तुमच्या सप्लायरनी टॅक्स जमा केलेला नाही तुमच्या इनवॉइसच्या अगेन्स्ट. जर तुम्ही कळवलं मग आता काय होतं, काही गोष्टी नियम बदलले, आपण त्यावर डिस्कस केलेले आहे. आता मी जर का 30 नोव्हेंबरपर्यंत सप्लायरनी टॅक्स नाही भरला तर एक ईमेल यायला लागेल की हे वर्ष संपलेलं आहे, 23-24, 24-25 संपला आता, तर 24-25 मध्ये या प्रकारे ईमेल गव्हर्नमेंटचं यायला लागलं की तुमचा सप्लायर आहे, तुमचा हा इनवॉइस आहे, त्यांनी काय केलं आहे तो टॅक्स जमा केलेला नाही आहे, तर तुम्ही टॅक्स रिव्हर्स करा, तुम्ही ITC रिव्हर्स करा. ITC रिव्हर्स करा, सप्लायरला तो टॅक्स जमा करायला सांगा, सप्लायरने तो टॅक्स जमा केला की तुम्ही ITC रिअवेल करू शकता. आणि जो रिव्हर्स करायचा आहे त्याचा कुठलाही इंटरेस्ट न भरता रिव्हर्सल होईल. म्हणजे हे अशा प्रकारच्या केसेस झाल्यामुळे की जर सप्लायरने टॅक्स जमा केला की नाही हे जर रिसिपियंटला कळत नसेल किंवा मग गव्हर्नमेंट कळवत नसेल की कुठल्या इनवॉइसच्या अगेन्स्ट कुठला टॅक्स जमा केलेला नाही, म्हणजे मी जो सेल केला आहे, मी आउटवर्ड सप्लाय केला आहे, याची इन्फॉर्मेशन मी GSR 1ला भरली की माझ्या सप्लायरनी मला काय सप्लाय केलं ही भरली. मग आता माझा सप्लायर जर का माझ्याकडनं 18,000 रुपये घेऊन जर जमा करत नसेल गव्हर्नमेंटकडे, तर मला कळत नसेल तर मी का तो टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा. बरोबर आहे ना, सिद्धांतिकदृष्ट्या तात्विकदृष्ट्या हे बरोबर आहे. तसंच तुम्ही रिफंडला जेव्हा याल तेव्हा रिफंडला कसं होतं की रिफंड घ्यायचा आहे, ज्याला रिफंड घ्यायचा आहे तेव्हा एक सिद्धांत असा आहे, डॉक्टर सिद्धांत, एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील मार्गदर्शक तत्व, नियम किंवा विचारसरणी जी निर्णय घेण्यासाठी किंवा व्यवहारासाठी अनुसरली जाते, जसे की कायदा, धर्म, राजकारण किंवा शिक्षण. कळलं, सिद्धांत किंवा तत्व ज्याच्या आधारे आपण काय करतो, पुढे काहीतरी विचार करतो किंवा निर्णय घेतो. तसं रिफंड जर द्यायचा असेल डिपार्टमेंटला किंवा जो मागत असेल त्यांनी काय बघितलं पाहिजे की ज्यांनी टॅक्सचे पैसे गव्हर्नमेंटला जमा केले, ओके, ती अमाऊंट जर तरतुदीनुसार टॅक्स नाही आहे तर ती रिफंड होऊ शकते. समजा अशी तरतूद की रिफंड होऊ शकते एखादी अमाऊंट जी जमा केली गेली टॅक्सपेअरकडनं, ती जर टॅक्स जास्त जमा केला तर कुठल्याही प्रकारे ती त्याला गव्हर्नमेंट रिफंड करण्याच्या तरतुदीनुसार रिफंड करू शकते. पण ती रिफंड तेव्हाच होईल ज्या वेळेस ज्याच्या पॉकेटमधून ते पैसे जमा झाले तोच मागत असेल तर. ओके, म्हणजे रिफंड होतोय का, रिफंड होतोय, तरतुदीप्रमाणे रिफंड होतोय एवढंच फक्त जरुरी नाही, तर रिफंड मागणारा अधिकारी आहे का, त्याच्या पॉकेटमधून ते पैसे जमा झालेत का हे चेक केलं जाईल. आणि त्यानुसार तो रिफंडचा इन्सिडन्स ऑफ टॅक्स व्यक्तीच्या ज्यांनी, आणि समजा मी ग्राहकांकडून पैसे घेतले 18% आणि नंतर मला कळलं की टॅक्स 12% जमा करायचा होता, आता 6% मी कोणाकडनं घेतले, कन्झ्युमरकडनं घेतले, जे B2C कस्टमर होते ते काय जागेवर नाही आता. तर या केसमध्ये 18% जमा केले, मग मला कळलं 12%च पाहिजे, तुम्ही बोलून की 6% रिफंड द्या. तर गव्हर्नमेंट बोलले ठीक आहे, जी कमोडिटी तुम्ही विकलेली आहे त्याच्यावर 12% टॅक्स आहे, मग 6% जो रिफंड आहे तो आम्ही रिफंड देऊ, पण तो पॉकेटमधनं गेलाय कोणाच्या, बर्डन त्याचा इन्सिडन्स ऑफ टॅक्स, बर्डन म्हणजे मी टॅक्स मलाच पाहिजे याचं बर्डन ऑफ प्रूफ माझ्याकडे नाही आहे. बर्डन कोणी घेतलं आहे, तर ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना काय मला शोधता येणार नाही. बोले शोधता येणार नाही तर आम्ही काय करू, ते कन्झ्युमर वेलफेअर फंड टाकू. आणि जर जो रिफंड मागतोय तो जर अधिकारी असेल तर मग कन्झ्युमर वेलफेअर फंडला तो टॅक्स न देता कोणाला मिळेल, ज्यांनी त्याचा इन्सिडन्स त्याच्याकडे आहे किंवा मी माझ्याकडनं पैसे गेले मग त्याला मिळेल. हे चेक म्हणजे रिफंडमध्ये हे चेक केलं झालं की जो कोण रिफंड मागतोय तर तो रिफंड बनतोय का, जर बनतोय तर रिफंड देणं आहे गव्हर्नमेंटला, तर रिफंड मागणारा अधिकारी आहे का हे बघितलं जाईल आणि मग तो रिफंड होईल. मग त्याच्या करता मी पुढचे प्रोव्हिजन बघाल, मग त्यानुसार हे 54(5) मध्ये काही गोष्टी आहेत हे दिलेलं आहे. ओके, आता हे तुम्हाला वाचून कळेल पुढचं. आपल्याला आज संपवायचे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी आता या गोष्टी असं ट्रेस करत नाही आणि फक्त मुख्य मुद्दा सांगितला, मग तुम्हाला खालचं वाचल्यानंतर कळेल की इथे दिलेले आहेत काय पॉईंट की केव्हा इन्सिडन्स. आता कसं आहे
डीम एक्सपोर्टला बनवताना ह्या प्रकारे प्रोसिजर घेतलेली आहे की तिथे क्लिअर होईल. तसं मर्चंट एक्सपोर्टर आहे तिकडे डॉक्युमेंट सगळे दिले का तिकडे अजून वेगळा पुरावा लागत नाही. जिकडे ज्या प्रकारचं म्हणजे एक पहिली गोष्ट काय 2 वर्षाचा रिफंड मिळेल. मग डॉक्युमेंट कुठले आहेत त्याची वेगळे रूल आहे, वेगळा सेक्शन आहे, त्याप्रमाणे ते डॉक्युमेंट आहेत. तो रिफंड 2 वर्षामध्ये अप्लिकेशन देतोय. कुठली परिस्थिती आहे, त्या कुठल्या परिस्थितीत कुठले डॉक्युमेंट पाहिजेत, या सगळ्या गोष्टी तिकडे तुम्ही बघितल्या तर त्यानुसार ॲप्लिकेशन आल्यानंतर या सगळं वाचल्यावर तुम्हाला कळेल. आता हे सगळं वाचल्यानंतर कळेल आणि त्यानंतर हे ॲप्लिकेशन कुठल्या प्रकारे येईल हे 54.1 मध्ये दिलं आहे. 54.1 आहे. आता ज्या प्रकारे समजा मी एक्सपोर्ट करतो, मी स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये पण सप्लाय करतो. तसंच मी मॅन्युफॅक्चरर असलो तरी मी दुसऱ्या मॅन्युफॅक्चररला पण काय गुड्स देतो आणि मग तो एक्सपोर्ट करतो. मग तिकडे डीम एक्सपोर्ट म्हणजे बऱ्याच प्रकारे काय होऊ शकतं किंवा जो मर्चंट एक्सपोर्टर आहे त्याला मी गुड्स विकतो. म्हणजे माझ्या आउटवर्ड ट्रान्झॅक्शनमध्ये बऱ्याच प्रकारची ट्रान्झॅक्शन येऊ शकतात आणि त्याचा रिफंड मला मागायचा असेल तर मला यामध्ये एकाच ऑप्शनमध्ये सगळ्या प्रकारचा रिफंड मागता येत नाही. लक्षात घ्या. आता इकडे मी स्वतःहून गुड्स बनवून माझ्याकडे ऑर्डर आहेत, ओव्हरसीज ऑर्डर आहेत, त्यांना मी एक्सपोर्ट करतो. त्यावेळेस LUD वापरलं आहे, गुड्स एक्सपोर्ट केले तर मी यातला कुठला ऑप्शन वापरेन सांगा मला. आता माझ्याकडे रिफंड ऑफ ITC मी विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स करायचा हा ऑप्शन वापरायला लागेल. बरोबर आहे की मी झिरो सप्लाय केल्यामुळे माझ्याकडे जे ITC अक्युमुलेट आहे त्याचा रिफंड पाहिजे मला, तो ह्यातनं येईल. आणि डीम एक्सपोर्ट ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट म्हणजे मी समजा एक्सपोर्ट युनिट असेल, एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट, त्यांना जर मी सप्लाय करत असेल तर त्यामुळे माझ्याकडे जर का ITC अक्युमुलेट झाला असेल तर मला हा ऑप्शन घ्यायला लागेल. म्हणजे एकाच ऑप्शनमधनं सर्व ITCचा रिफंड मिळत नाही. म्हणजे ITC अक्युमुलेट झाला वेगवेगळ्या कारणांमुळे, तर वेगवेगळ्या ऑप्शन थ्रू जाऊन मला त्याचे डॉक्युमेंट्स तिकडे सबमिट केल्यानंतर त्याचं मग कॅल्क्युलेशन आहे त्याप्रमाणे तो ITC मिळेल. जो एकच ऑप्शन वापरतो, जो फक्त एक्सपोर्टच करतो, दुसरं काहीच करत नाही, फक्त LUD एक्सपोर्ट करतो, त्याच्याकडे एकच ऑप्शन येईल. ITC अक्युमुलेट आहे पण तो कशामुळे झाला आहे, वेगवेगळे रिझन आहेत, वेगवेगळी तिथे परिस्थिती आहे, त्या वेगवेगळ्या सिच्युएशन परिस्थितीप्रमाणे त्याला तो ऑप्शन चूज करून त्याप्रमाणे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर डिपार्टमेंट चेक करेल आणि तरतुदीनुसार त्याला रिफंड दिला जाईल. हे लक्षात घ्या, हा मुख्य मुद्दा आहे. आणि त्यावेळेस काय चेक होईल, डॉक्ट्रिन ऑफ जे मी वर सांगितलं तुम्हाला ते चेक होईल की बाबा तत्व त्याचं काय आहे. जो कोण टॅक्स भरतोय तोच रिफंड मागतोय ना, तो अधिकारी आहे ना हे बघितलं जाईल. हे सगळे पुढे काय दिलं, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय असतील कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये. जर तुमच्याकडे डिपार्टमेंटकडे ॲप्लिकेशन आलं तर तुम्हाला ह्यातनं तो कुठल्या प्रकारचा सप्लायर कुठल्या परिस्थितीमध्ये तो रिफंड मागतो हे पहिले क्लिअर झालं पाहिजे. मग डॉक्युमेंट कुठले आहेत, हे डॉक्युमेंट तुम्हाला कधी बरोबर आलं की नाही हे बघायचं आहे. हे डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही बघितल्यानंतर मग तो 2 वर्षामध्ये रिलिव्हंट डेट जो पिरियड आहे 2 वर्षाचा तो बरोबर आहे की नाही, तो कसा मोजायचा. वेगवेगळ्या केसेसमध्ये या केसेस वेगवेगळ्या आहेत, त्याची कुठली केस आहे त्यानुसार मग तुम्हाला ते बरोबर आलं की नाही हे बघायचं. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, तो पिरियड मग बरोबर आहे, मग पुढे त्याचा अक्नॉलेजमेंट जाईल, अदरवाईज DPCC मेमो जाईल, पण त्यांनी प्रॉपर केला नसेल मग त्यांनी काय चूक दिली हे त्याला सांगितलं जाईल. तर सगळं बरोबर आहे तर पुढे जाऊन मग आपण 89.4 89.5 मध्ये मी येतो स्ट्रेट फॉरवर्ड. अर्धा तास झाला कारण की अर्धा तास होऊन गेला. आता हा फॉर्म्युला आहे. आता बघा फक्त माझ्याकडे जर का मी गुड्स परचेज करतो, ABC माझे इनपुट आहे, माझं P हे काय, हे माझं प्रोडक्ट आहे, P बनतं.
आणि मी फक्त झिरो डेटेड सप्लाय करतो LUT वापरून, म्हणजे विदाउट पेमेंट ऑफ LUT किंवा बॉन्ड वापरून जर का मी हे सप्लाय करतो. ओके, तर जेवढा सप्लाय झाला आहे हा माझा टर्नओव्हर आहे. आणि जेवढा मी परचेस केलं आहे ABC, यातनं मला काय होईल, इन्व्हर्ट सप्लायवरती ITC जमा होईल. मी कुठली सर्व्हिस घेत नाही, कुठली सर्व्हिस देत नाही, पण फॉर्म्युलामधला हा भाग मला लागू होणार नाही. टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय ऑफ सर्व्हिसेस हा लागूच होणार नाही. ओके, टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय ऑफ गुड्स, माझ्याकडे गुड्सच आहे तोच लागू होईल. 1 करोड 2 करोड 5 करोड जो काय अमाऊंट मी सेल म्हणून दाखवतो, जेवढे गुड्स माझे एक्सपोर्ट झाले, समजा मी हे बोटीने पाठवले, शिपमधनं पाठवले, तर माझ्याकडे त्याचं डॉक्युमेंट सगळे बनतील, कस्टमरने गुड गेलेले. आणि त्यानंतर ITC किती आहे, आता मी लोकल परचेस केलं आहे, भारतामध्ये परचेस केलं आहे, तर सेम राज्यामधनं केलं असेल, CGST AGST असेल, वेगळ्या राज्यामधनं घेतला तर IGST असेल, तो माझ्या नेट ITC मध्ये येणारच आहे, दिसणारच आहे. आणि इथे काय म्हटलं आहे, ITC टोटल टर्नओव्हर. आता हा जो शब्द आहे, माझ्याकडे एकच प्रकारचा टर्नओव्हर आहे, तर तोच टर्नओव्हर माझा फायनल असेल. पण जर तसं होत नसेल, मी वेगवेगळ्या प्रकारे सेल करतो, म्हणजे डोमेस्टिक सेल पण करतो, स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये पण सेल करतो. मी डीम एक्सपोर्ट जे करणारे आहेत त्यांना पण मी सप्लाय करतो. म्हणजे या वेगवेगळ्या केस मर्चंट एक्सपोर्टर आहेत त्यांना पण मी गुड्स पाठवतो. बिझनेस करायचा आहे ना मला, मग जो येईल तो माझा कस्टमर आहे. मग या परिस्थितीमध्ये जो माझा टर्नओव्हर आहे, झिरो सप्लाय करतात, मला त्याच्यात ITCचा फक्त काय घ्यायचं आहे, रिफंड घ्यायचे. बाकीचा ITC यातनं वेगळा राहील ना. आता मी परचेस केलं ABC, यातनं मी डोमेस्टिक सप्लाय केला, मी स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सप्लाय केला, मी डीम एक्सपोर्टमध्ये पण इन्व्हॉल्व आहे, मी मर्चंट एक्सपोर्टरला पण माल दिला, प्लस आउटवर्ड सप्लाय करताना पण मी कधी LUT वापरावा, कधी LUT वापरू नये, म्हणजे विथ पेमेंट IGST पण सप्लाय केला. असे वेगवेगळ्या प्रकारे गुड आलेले आहेत. आता ITC डोमेस्टिक सप्लायचा पण आहे, ITC सेलचा पण आहे, ITC डीम एक्सपोर्टचा पण आहे, प्लस ITC माझ्याकडे मर्चंट एक्सपोर्टला सेल केल्यामुळे पण आलेला आहे. आणि आता जो टर्नओव्हर विचारला जातोय, शब्द काय वापरला, ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर. पण नक्की त्याचा अर्थ काय घ्यायचा, मिनिंग काय घ्यायचा. मग इथे काय होतो, फॉर्म्युला आपल्याला कॉम्प्लिकेट होतो. मग क्लिअरिटी पाहिजे. मग तुम्हाला पहिली गोष्ट शब्द वापरला आहे, रिफंड अमाऊंट इक्वल्स टू, रिफंड अमाऊंट मीन्स द मॅक्झिमम रिफंड दॅट इज ॲडमिशिबल. किती अमाऊंट रिफंडची मिळणार आहे ही मला काढायची आहे, त्याकरता फॉर्म्युला आहे. नेट ITC जो इथे दिलेला आहे, हा नेट ITC. नेट ITC मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस. आता ज्यावेळेस अमेंडमेंट झाली त्यानंतर हे बघा, डेट दिलं इकडे 8/10/24, नोटिफिकेशन नंबर दिले. त्यातनं काय केलं गेलं की अदर दॅन ITC अवेल्ड फॉर 4A4B पूर्वी यातनं वजा करत होतो. ओके, आता ह्यात काय म्हटलंय ते विचारात घेऊ नका. नेट ITC मीन्स ITC अवेल्ड ऑन इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. रिलेव्हंट पिरियड म्हणजे तिथे काय होतं, ज्यावेळेस मला रिफंड घ्यायचं आहे, तर त्यावेळेस आता डिसेंबरपर्यंत रिटर्न भरले असतील म्हणजे मी रिटर्न्स डिसेंबरपर्यंत भरलेले आहेत, डिसेंबर 24पर्यंत. तर पुढच्या 2 वर्षामध्ये मी त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा रिफंड घ्यायचा असेल मला, तर मला तिथे जेव्हा मी ॲप्लिकेशन करीन त्यावेळेस मला द्यायचं आहे की रिफंड मला घ्यायचं आहे जानेवारी 24 ते डिसेंबर 24. मी घेऊ शकतो का आत्ता मार्चमध्ये? 2 वर्षामध्ये हा पिरियड येतो, बरोबर आहे. आता समजा मी जानेवारी टू जून काय सप्लाय केलाच नसेल, काय नसेल त्याचं, आलं लक्षात. जुलै टू डिसेंबर केला असेल, जे काय असेल ते मी इनपुट टॅक्स दाखवीन. म्हणजे मला इथे नेट ITC कसा घ्यायचा, तर नेट ITC मीन्स ITC अवेल्ड ऑन इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. त्यातला ITC किती आहे, कुठला सांगितलं, फक्त वजा करायला 4A4B वजा करायला सांगितला होता. जर तो नाही सांगितला वजा करायला, सगळा घ्यायचा आहे, मग मी सगळा घेणार. मी जो पिरियड देईन, रिलेव्हंट पिरियड जो देईन, त्यातला मला जो ITC आहे तो संपूर्ण अमाऊंट द्यायची. आता हा किती ITC होता हे कुठे कळणार, 2A कळणार आहे, 2B कळणार आहे, किती ITC त्या पिरियडमध्ये आला होता, त्यातला रिफंड हवा आहे.
आता जर का हा फॉर्म्युला चेंज झाला असेल तर त्याप्रमाणे आता मला हे लेस ITC अवेल्ड ऑन विच रिफंड इज क्लेम 4A 4B हे येणार नाही. ITC अवेल्ड ऑन इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. सर्व्हिस मी घेत नसेल तर मी ती घेणारच नाही. घेत असलो तर मग घेईन. ITC अवेल्ड ऑन इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. नेट ITC तोच असेल. कळलं? याचा अर्थ कळला? आता टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ गुड्स आहे. टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ गुड्स मी सांगेन की मी गुड्स 50 लाखाचे जे आहेत हे विकलेले आहेत, एक्सपोर्ट केलेले आहे. समजलं? पण त्यांनी मला काय विचारलं की तुम्ही डोमेस्टिकली हे गुड्स विकले का याच प्रकारचे. जर प्रॉडक्ट पी जर मी विकतोय तर प्रॉडक्ट पी मी डोमेस्टिकली विकलाय का, इंडियन मार्केटमध्ये मी ते गुड्स विकलेत का. आता टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ गुड बघा म्हणजे काय, तर व्हॅल्यू ऑफ युनिट सप्लाय ऑफ गुड जे गुड्स मी विकलेत मेड ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड और LUT और द व्हॅल्यू which is 1.5 times the value of goods like goods domestically supplied by the same or similarly placed supplier and declared by the supplier whichever is less. ते काय सांगतात की तुम्ही ज्यावेळेस व्हॅल्यू काढाल टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ गुड्सची ती व्हॅल्यू डिटरमाइन कशी करायची, ती फिक्स कशी करायची. मी सांगतोय मी 50 लाखाला गुड्स विकले म्हणजे 50 लाख ते मानणार नाहीये. लक्षात घ्या. असं करण्याचं कारण काय, व्हॅल्यू मॅन्युप्युलेट होऊ शकते आणि चुकीचा रिफंड मग सप्लायर घेऊ नये. तो कसा घेणे तो काय हा वेगळा विषय आहे. पण असं कधी लक्षात आल्यामुळे हे काढलेलं आहे की जी व्हॅल्यू तुम्ही दिलेली आहे इनवॉइसमध्ये त्या व्हॅल्यूच्या आधारे रिफंड मिळणार नाही. तर रिफंड कशा आधारे मिळेल, रिफंड कशा आधारे मिळेल, तर व्हॅल्यू ॲज पर इनवॉइस किती आहे, समजा 5 लाख आहे आणि व्हॅल्यू ऑफ लाईक गुड्स त्या प्रकारच्या गुड्सची व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू काय 4 लाख आहे. सपोज मी डोमेस्टिकली सेल करत असेल ते डोमेस्टिकली जर मी 4 लाख करतो किंवा दुसरा एखादा वेगळा व्यक्ती आहे तो जर 4 लाखला विकत असेल तर त्याच्या 1.5 व्हॅल्यू म्हणजे 6 लाख व्हॅल्यू होईल. म्हणजे इनवॉइस व्हॅल्यू किती आहे 5 लाख आणि लाईक गुडची व्हॅल्यू 1.5 किती होते 6 लाख. मग ह्यातला म्हणलं लोवेस्ट किती आहे, म्हणजे मी इनवॉइस व्हॅल्यू 5 लाख म्हटले तर 5 लाख, मग 5 लाख माझी व्हॅल्यू ॲक्सेप्ट होईल. लक्षात घ्या. दुसरं माझी व्हॅल्यू 20 लाख आहे ॲज पर इनवॉइस आणि डोमेस्टिकली सप्लाईड व्हॅल्यू किती आहे 10 लाख. मग ह्याचे 1.5 पट किती होतील 15 लाख. मग यातली लोअर व्हॅल्यू कुठली आहे, म्हणजे रिफंड विचारात घेताना ते व्हॅल्यू 20 लाख न घेता 15 लाख घेतील. म्हणजे मी फुगवून दाखवलेली व्हॅल्यू जे गुड्स मार्केटला लाईक गुड 10 लाखला विकले जातात ते तुम्ही 20 लाखाला कसे काय विकू शकता बाहेरच्या मार्केटमध्ये. तुम्ही चुकीची व्हॅल्यू दाखवताय. तुम्हाला जास्त ITC पाहिजे म्हणून दाखवताय तर आम्ही ती मानणार नाही. असं लोक करत असतील, करत होते, ते लक्षात आलं लॉ मेकरच्या. त्यामुळे ते लॉ मेकरनी गव्हर्नमेंटला सांगितलं की एक चुकीचं करतायत किंवा जे लोक GST मध्ये काम करत असतील त्यांना कळत असेल की बाबा हे असं झालेलं आहे, तुम्ही या प्रकारे यांना रिस्ट्रिक्ट करा. हे व्हॅल्यू एक्सपोर्ट करताना फुगवून दाखवतात. वॉटेवर काहीतरी असं घडल्यामुळे काय झालं की इनवॉइसची व्हॅल्यू विचारात न घेता कन्सिडर न करता डोमेस्टिकली काय त्या लाईक गुड्सची व्हॅल्यू आहे त्याच्या 1.5 पट व्हॅल्यू 15 लाख आहे. म्हणजे इथे काय होईल, व्हॅल्यू ऑफ युनिट सप्लाय ऑफ गुड्स ड्युरिंग द पिरियड विदाउट, जेव्हा LUT आहे विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स किती व्हॅल्यू आहे ती बघितली जाईल. आणि लाईक व्हॅल्यू ऑफ लाईक गुड्स डोमेस्टिकली सप्लाईड बाय द सेम किती आहे 1.5 टाइम्स. 2 आकडे काढले जातील. जर मी इकडे 20 लाख दिले आणि इकडे जर व्हॅल्यू 10 लाख आहे तर 10 लाखाची 1.5 पट किती होईल 15 लाख. मग 15 लाख हीच व्हॅल्यू असेल, 15 लाख हीच व्हॅल्यू असेल. आता इथे पण एक्सक्लुडिंग हे सोडून द्या. आता हे जिकडे जिकडे 4A 4B येईल तर ते आपण विचारात घेणार नाही. ते एक्सक्लूड म्हटलं ते एक्सक्लूड आलं लक्षात. म्हणजे गुड्सची व्हॅल्यू पण कशा प्रकारे येईल हे ज्या प्रकारे दिलं आहे त्या प्रकारे ती काढावी लागेल. गुड्सची व्हॅल्यू आली. सर्व्हिसची व्हॅल्यू आहे टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ सर्व्हिस. सर्व्हिसची व्हॅल्यू कशी काढायची, आता सर्व्हिसचं कसं होतं, तसं मला एखादी ऑर्डर येते, तर मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. मला एखादी ऑर्डर येते तर एक डिझायनिंग करायचं.
डिझायनिंग करून द्या. तुम्ही नक्की मला डिझायनिंग करायचं आहे ना. 25,50,000 आमचं कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट व्हॅल्यू आहे. तर मी यातनं काहीतरी ॲडव्हान्स घेईन की नाही. मी 5 लाख ॲडव्हान्स घेतले, 5 लाख ॲडव्हान्स घेतले. आता जो रिलेव्हंट पिरियड आहे, सपोज ऑक्टोबर टू डिसेंबर हा रिलेव्हंट पिरियड आहे. ओके, रिफंड मागितलं जातं. याच्यामध्ये हे 5 लाख आले, पण हे ऑक्टोबर टू डिसेंबरमध्ये ही 5 लाख जे 25,50,000 मधले आहेत हे घेतले गेले आणि त्याची पूर्ण सर्व्हिस दिली गेली ती समजा मार्चला दिली गेली. ओके, 5 लाख तर घेतले, पण ॲक्च्युअलमध्ये सर्व्हिस दिली मार्चमध्ये. आणि अगोदर समजा जुलैला काहीतरी ॲडव्हान्स घेतला होता दुसऱ्या एका सर्व्हिसमध्ये, समजा 7,50,000चा. हां, याची व्हॅल्यू समजा 30 लाख रुपये होती. ते पूर्ण झालं. इकडे 30 लाखाचं ॲडव्हान्स घेतलेला होता आणि सर्व्हिस दिली, आणि त्याचे जे काही सर्व्हिस आहे पूर्ण दिली गेली ऑक्टोबर टू डिसेंबरमध्ये. आलं लक्षात. म्हणजे इथे अगोदर ॲडव्हान्स घेतला आहे, त्याची सर्व्हिस दिली गेली, व्हॅल्यू पूर्ण झाली. बघा, आता मला सांगतो, परत एकदा फॉर्म्युला दाखवतो. परत एकदा फॉर्म्युला बघा. झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस कशा प्रकारे काढायचं. मीन्स द व्हॅल्यू ऑफ झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड किंवा एलयूटी आहे, आणि कॅल्क्युलेट द फॉलोइंग मॅनर. कशा प्रकारे काढायचं. तर पहिले हे बघा, झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इज द ॲग्रिगेट, एकूण द पेमेंट रिसिव्ड ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड ऑफ झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिस. पेमेंट आलंय. आता पेमेंट जेव्हा आलंय, मी तुम्हाला सांगितलं की अगोदर सर्व्हिस दिली आहे, त्याचा ॲडव्हान्स घेतला होता, तर त्याची जी उरलेली रक्कम आहे ती आली. सर्व्हिस पण दिली गेली माझ्याकडनं आणि ती उरलेली अमाऊंट पण आली. आणि दुसऱ्या कंपनीकडून दुसरं कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं आहे, त्याचा ॲडव्हान्स आला. हे दोन विषय वेगवेगळे आहेत. झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इज ॲग्रिगेट, एकूण अशा 2 कंपन्या असतील माझ्याकडे, 10 कंपन्या असतील, 15 कस्टमर असतील, ओव्हरसीज, सगळ्यांचे माझा व्यवहार चालू आहे. तर त्यातनं काय करायचं, एकूण झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इज द ॲग्रिगेट ऑफ पेमेंट received during the relevant period for zero rate supply of services plus zero rated supply of service where supply has been completed for which payment had been received in advance in any period prior to the relevant period. ऑक्टोबर डिसेंबरमध्ये सर्व्हिस पूर्ण झाली, ॲडव्हान्स अगोदर आला होता, त्याच्या सर्व्हिस या पूर्ण झाली, आणि मायनस ॲडव्हान्स रिसिव्ड for zero rate supply of services for which the supply of service is not been completed during the relevant period. मायनस कर, कारण सर्व्हिस पूर्ण झालेली नाही. एकूण पेमेंट काढलं. आता एकूण पेमेंट मी तुम्हाला सांगितलं, पेमेंट किती आलं माझ्याकडे, 35,000 आलेलं आहे पेमेंट. हे 30 लाख, हे 30 लाख जे आले ही सर्व्हिस कंप्लीट झाली म्हणून ते पैसे आले, आणि 5 लाख सर्व्हिस पुढे द्यायची आहे. मग हे वजा करा, म्हणजे इकडे 30 लाख एवढीच व्हॅल्यू येणार आहे. लक्षात घ्या. जेवढ्या सर्व्हिसची व्हॅल्यू पूर्ण झाली, एकूण पेमेंट घ्या किती आलं, रिलेव्हंट पिरियड. एकूण पेमेंट जे आलं हे एकूण पेमेंटमध्ये ॲडव्हान्स वजा करा, आणि सर्व्हिसचं काम पूर्ण झालंय ती अमाऊंट ॲड करा. काय दिले बघा, ॲग्रिगेट ऑफ पेमेंट रिसिव्ड, म्हणजे बँकेत माझे पैसे आले, किती आले एकूण ते मी काढणार. पैसे आले ते काढणार, ॲड करा. इथे सप्लाय कंप्लीट झालाय फॉर विच पेमेंट हॅड बीन रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन एनी पिरियड. अगोदरमध्ये ह्याच्यामध्ये पैसे आले, आता ॲडव्हान्स आपण वजा करतो ना, पण जो ॲडव्हान्स अगोदर मिळाला आहे तो ॲड करा. म्हणजे जर का मी तुम्हाला बोललो इकडे की एकूण हां, म्हणजे आता 35 लाख जर आले तर 30 लाख रुपये जे आले हे माझं फायनल पेमेंट आहे, आणि दुसऱ्या ॲडव्हान्स मी जो दुसरा घेतला आहे तो 5 लाख आहे. पण अगोदर ॲडव्हान्स सोडला होता ना, तो जर 10 लाख होता तर तो 10 लाख विचारात घ्यावा लागेल. दिवसात किती बँकेमध्ये 35 लाख, पण ॲडव्हान्सचे 5 लाख आहेत, ते वजा केले तर 30 इथे
होतील, पण जे अगोदर ॲडव्हान्स घेतलाय ते ॲड करायला सांगितले. अशा प्रकारे हा फॉर्म्युला सांगतो. सर्व्हिसची व्हॅल्यू अशी काढायची, म्हणजे जी सर्व्हिस तुम्ही पूर्ण झालेली आहे त्याची आत्ता आलेली अमाऊंट आणि ॲडव्हान्स घेतलेली अमाऊंट ॲड करा, आणि जी सर्व्हिस दिलेली नाही त्याचा ॲडव्हान्स जरी आलेला असला तो विचारात घ्यायचा नाही, तो कन्सिडर करायचा नाही. हे सर्व्हिसही पूर्ण झालेली पाहिजे आणि अमाऊंटही पूर्ण आलेली पाहिजे. सर्व्हिस पूर्ण झाली, अमाऊंट जेवढी आली तेवढीच अमाऊंट घ्यायची, फायनल हेच आहे. कळलं ना एवढं? आता पुढचा कन्सेप्ट काय, ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर म्हणजे काय. ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर मीन्स द सम टोटल ऑफ द व्हॅल्यू ऑफ द टर्नओव्हर इन अ स्टेट. आता टर्नओव्हर इन अ स्टेट तसं आपण व्याख्या बघितली की रजिस्ट्रेशन टॉपिक केला तेव्हा, रजिस्ट्रेशन टॉपिक ज्यावेळेस आपण केला तेव्हा व्याख्या होती ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा काढायचा. तसं इथे ही एक वेगळी डेफिनेशन आहे, वेगळी व्याख्या आहे. टर्नओव्हर इन स्टेट किंवा UT ही आहे सेक्शन 2 मध्ये 112व्या क्लॉजला. त्यामध्ये स्टेटमध्ये माझ्याकडे 4-5 स्टेटमध्ये मला बिझनेस असेल, 16% ज्याला म्हणतो आपण, तर ज्यावेळेस रिफंड मागितला जातो तर प्रत्येक स्टेटमध्ये तो रिफंड प्रत्येक नंबरचा वेगवेगळा जातो. त्यामुळे इकडे जेव्हा शब्द दिला आहे ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर, तेव्हा शब्द काय वापरला आहे, टर्नओव्हर इन अ स्टेट और UT as defined under section 2 clause 112 excluding the turnover of services. सर्व्हिसची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही विचारात घेऊ नका. काय म्हटलं, सर्व्हिसची व्हॅल्यू सोडून ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर काढताना म्हणजे आउटवर्ड सप्लाय जो आहे त्यामध्ये गुडची व्हॅल्यू घ्यायची, सर्व्हिसची व्हॅल्यू घ्यायची नाही. The turnover of zero supply of services determined in terms of clause D above and non-generated supply of services. The turnover of zero supply of services determined in terms of clause D above. इथे आपण जी काढली ना व्हॅल्यू D मध्ये सर्व्हिस, ती व्हॅल्यू कशा ज्या फॉर्म्युला दिला ज्याप्रमाणे ती व्हॅल्यू काढली आहे ती व्हॅल्यू घ्या. ॲड करा, वजा काय करा, एक्सक्लूड व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय अदर दॅन झिरो डेट सप्लायज वजा. बघा परत, द टर्नओव्हर इन स्टेट और UT. ओके, आता मी जो GSR 1 भरला आहे त्यात सगळी व्हॅल्यू माझी आली आहे ना, त्यात ते काय म्हणतात की त्यातला तुम्ही सर्व्हिसची व्हॅल्यू वजा करून ती व्हॅल्यू काढा, सर्व्हिसची व्हॅल्यू घेऊच नका. मी GSR 1 मध्ये जे इनवॉइस बनवले असतील, काही गुड्सचे असतील काय सर्व्हिसचे असतील, तो माझा टर्नओव्हर आहे ना, त्यातून काय करा अशी व्हॅल्यू काढा ज्यामध्ये सर्व्हिसची व्हॅल्यू नाही आहे आणि त्यामध्ये ॲड करा द टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय ऑफ सर्व्हिसेस मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड LUT नॉन झिरो सप्लाय ऑफ सर्व्हिस. आता सर्व्हिसची व्हॅल्यू इथं वजाच केली ना. आता माझ्याकडे तो 6A GSR 1ला 6A आहे ना आपल्याकडे एक्सपोर्टमध्ये, तर तिकडे सर्व्हिसेस माझ्या मी दिल्या असतील तर मला ऑप्शन आहे, मला चॉईस आहे की LUT वापरून तुम्ही सर्व्हिस द्या म्हणजे विदाउट पेमेंट ऑफ IGST किंवा IGST भरून सर्व्हिस द्या. LUT माझ्याकडे असेल तर मी LUT वापरलीच पाहिजे असं काही रिस्ट्रिक्शन कायद्यानुसार नाही आहे. त्यामुळे इथे काय म्हटलं त्यांनी, पहिले तुम्ही सर्व्हिसची व्हॅल्यू बाहेरच काढा आणि त्यानंतर असा टर्नओव्हर ॲड करा सर्व्हिसेसचा जो LUT वापरून केला आहे. आणि जर मी LUT वापरूनच सर्व्हिस देत असेल तर मला एकूण टर्नओव्हर जो आहे तोच माझा टर्नओव्हर राहील. मला जर मी असं केलं असेल, काही सर्व्हिसेस मी LUT वापरून देतो, काही सर्व्हिसेस म्हणजे मी काही सर्व्हिसेस या IGST पेमेंट करून देतो, काय IGST हा मी LUT वापरल्यामुळे विदाउट पेमेंट ऑफ IGST करतो. हे दोन्ही जर मी करत असेल तर मला सांगितले जाते की तुम्ही काय करा, पहिले एक्सक्लूड करा सर्व्हिसचा टर्नओव्हर आणि मग ॲड करा अशा सर्व्हिसेसचे ट्रान्झॅक्शन्स किंवा इनवॉइस त्याची व्हॅल्यू जी तुम्ही LUT वापरून केलेलं आहे. नॉन झिरो डेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस दिलेला आहे, वजा केलं मी
मी गुड्स सगळेच घेतले. आता त्यात त्यांनी म्हटलं मला की लेस करा एकदम सप्लाय जो झिरो सप्लाय नाही आहे, म्हणजे गुड्स मी सगळे घेतले, टॅक्सेबल, एक्झाम, झिरो डेट सगळे घेतले, त्यातनं वजा करा कुठले, एक्झाम वजा करा, मग जे येईल ते काय असेल, ॲडजस्टेबल टर्नओव्हर असेल. आता याचा एक्झाम्पल थोडं परत एक घेतो म्हणजे ते मला क्लिअर होईल. इथपर्यंत बऱ्यापैकी कळलं लागली तर ठीक आहे, नसेल कळेल ते कळेल पुढे. डोमेस्टिक टॅक्सेबल सप्लाय समजा माझा 10,000 आहे, म्हणजे माझा भारतामधला सप्लाय, त्यातला माझ्याकडे एक्झाम सप्लाय ॲडिशनली 5,000 आहे. ओके, आता ज्यावेळेस मी झिरो सप्लाय विदाउट पेमेंट ऑफ IGST करतो तो 12,000 आहे, आणि झिरो सप्लाय विथ पेमेंट ऑफ IGST करतो हा 8,000 आहे. रिलिव्हंट पिरियडमधला माझा IGST क्रेडिट 4,500. ओके, समजा मी फक्त गुड्सच सप्लाय करतो तर माझ्याकडे ही पोझिशन असेल, मी सर्व्हिस देत नाही. पहिल्यांदा आपण काय बघू की माझ्याकडे एवढंच आहे, गुंतागुंत कमी राहिली यावर. आता या केसमध्ये जर जो फॉर्म्युला दिलाय यात तुम्हाला बसवायचं आहे की टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय गुड्स किती आहे. ओके, आता इथे तुम्ही जेव्हा गुड्स बघायला जाल तर गुड्सची व्हॅल्यू किती आहे, 10,000. डोमेस्टिक एक्झाम सप्लाय किती आहे, 5,000. झिरो सप्लाय विदाउट पेमेंट ऑफ IGST आणि झिरो सप्लाय विथ पेमेंट ऑफ IGST 8,000 आहे. आता टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय गुड्स त्यांनी कशा प्रकारे सांगितलं, कशा प्रकारे काढा सांगितलं. टर्नओव्हर हा मी म्हणत नाही ॲडजस्टेबल टर्नओव्हर, कुठला, फक्त टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय गुड्स. इथे काय सांगितलं होतं, व्हॅल्यू झिरो सप्लाय गुड्स मेड ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड बॉन्ड क्रेडिट वापरून और द व्हॅल्यू 1.5 पट. बघा एवढंच बघायला सांगितलं, यात काही कॉम्प्लिकेशन नाही आहे. आता हे जे 12 दिसत आहेत, ओके, हेच आहेत ना झिरो सप्लाय गुड्सचे, डिवाइड बाय. आता इथे सर्व्हिस नाही आहे तर हा भाग इथे रिलिव्हंट, हा संबंधित होत नाही, हा रिलिव्हंट झाला भाग. आता ॲडजस्टेबल टर्नओव्हर जेव्हा काढायला जाल तेव्हा कसा काय घेतला जाईल, 10 हां एकूण. आता मी GST 1ला जे काय गेलं आहे माझं त्यात देशामधलं पण असेल, एक्झाम पण असेल, आणि झिरो सप्लाय विदाउट पेमेंट ऑफ IGST पण असेल, ZRS विथ पेमेंट ऑफ IGST पण, याच्यात सगळं असेल, सगळं असेल ना यामध्ये. आणि हे गुड्सचेच आहेत, सर्व्हिसचे नाही आहेत. हे सर्व्हिसची बाजूला काढायला सांगितले, सर्व्हिसचे नाही त्याच्यामध्ये माझ्याकडे, म्हणजे मी सगळं ॲड करीन फॉर्म्युल्याप्रमाणे, सगळे ॲड करीन. 10 आणि 5 15 आणि 12 27 आणि 8 35 घेईन, मग म्हटलं एकदम वजा करा, म्हणजे मला उरले किती, 30. म्हणजे इथे मला 12,000 मिळतात, आणि खाली सर्व्हिस ते सोडलं मग इथे मला 30,000 मिळतात. नेट ITC किती येईल, तो दिलेला आहे तो येईल, 4,500 येईल. ओके, फॉर्म्युला बनवताना सर्व शक्यता लक्षात घेऊन बनवलेला असतो, त्यामुळे तो गुंतागुंतीचा वाटतो. पण जर का ट्रान्झॅक्शन एकच असेल, एकाच प्रकारचा असेल, गुड्सच असेल, तर मग कॉम्प्लिकेशन, तर इथे एक्झाम पण सप्लाय कोण करत नसेल तर तेही येणार नाही. मग जेवढा 10,000 आहे तेच 10,000 टोटल केली, एकूण किती आले डोमेस्टिक. आणि आता जो डोमेस्टिक पण करत नाही, जो फक्त झिरो एक्सपोर्टच करतो त्याला काय 12, एकूण टर्नओव्हर पण त्याचा 12च होईल. राज्यामध्ये पण करतो, देशामध्ये पण करतो, आणि देशाबाहेर पण करतो, मग एकूण टर्नओव्हर येईल. टॅक्सेबलच करतो, एक्झाम करतच नाही, तर वजा करायची गरजच नाही. त्याप्रमाणे इकडे 12,000 डिवाइड बाय 30,000 इंटू 4,500 1,800 रुपये काय येईल, त्याला रिफंडची अमाऊंट येईल. आता किती आहे त्याकडे, 4,500 आहे. मग डोमेस्टिक पण तुम्ही करताय ना, मग तुम्ही त्याकरता पण इनपुट्स घेतले असतील ना, इनपुट्स आपला घेतला असेल ना, मग तुम्ही तो आउटपुट टॅक्समध्ये ॲडजस्ट करा. जर राहिला बाकी तर पुढच्या पिरियडला ॲडजस्ट करा.
त्याचा रिफंड मिळणार नाही. रिफंड फक्त त्याच ITCचा मिळेल तुम्ही जितका टर्नओव्हर एक्सपोर्टला वापरला आहे. मग एक्सपोर्टच्या प्रमाणामध्ये ते येण्याकरता असा फॉर्म्युला बनवला आहे की तुलनेने जेवढा एक्सपोर्ट झाला आहे तेवढ्याच इनवर्ड सप्लायच्या ITCचा रिफंड मिळेल. त्यामुळे जरी इकडे 4-5 दिसले तरी 4-5चा रिफंड मिळणार नाही, कारण टर्नओव्हरमध्ये डोमेस्टिक टॅक्सेबल सप्लायची व्हॅल्यू पण आलेली आहे. लक्षात. जर ही मी करतच नसेल, हे काय करतच नसेल, फक्त एवढंच करतोय, जर एवढंच करत असेल तर मग त्याप्रमाणे व्हॅल्यू येईल, तुलनेमध्ये तेवढा रिफंड होईल. आता दोन्ही समजा असेल, गुड सर्व्हिस दोन्ही आहे. गुड्समध्ये 1.5 व्हॅल्यू घ्यायची हा एक कॉम्प्लेक्शन आहे. आणि जेव्हा आपण काढतो ॲडजस्टेबल टर्नओव्हर, ते कॉम्प्लेक्शन तिथे आहे, प्लस सर्व्हिसची व्हॅल्यू काढतो तिथे कॉम्प्लेक्शन्स आहे. एक्झाम्स आपल्याला घ्यायचाच नाही, बरोबर आहे. तो आपण घेणारच नाही, गुड्सचा पण नाही, सर्व्हिसचा पण नाही. आणि काय दिलं तिकडे, सर्व्हिसच्या व्हॅल्यू पहिले काय करा, बाहेर काढा. आणि LUT वाला सर्व्हिस आहे, सर्व्हिस विथ पेमेंट ऑफ IGST, ही घ्यायला सांगितली आहे. म्हणजे त्यातनं काय होतं की जी सर्व्हिस अशी घेतलेली आहे याच्यावरती पेमेंट केलं IGST, ती बाजूला जाते. आलं लक्षात. त्यांना जेव्हा रिफंड द्यायचा आहे सर्व्हिसेसच्या केसमध्ये, किंवा सर्व्हिस जेव्हा असेल जेव्हा आपण फॉर्म्युला बघितला तेव्हा इथे त्यांनी काय केलं की एकूण टर्नओव्हर दिला आहे, त्यातनं पहिलेच म्हटलं की एक्सक्लूड करा सर्व्हिसच्या टर्नओव्हर, आणि मग ॲड करा सर्व्हिसचा असा टर्नओव्हर जो LUT किंवा बॉन्ड वापरून झाला आहे. मग इथे आपल्याकडे एक्झाम सप्लाय बघायला लागेल आपल्याला, कारण तो खाली लेस म्हटला आहे. एक्झाम सप्लाय सर्व्हिसचा असो का गुड्सचा असो हा घ्यायचाच नाही आहे, आणि सर्व्हिसेस अशा घ्यायच्या नाही आहे की ज्याच्या तिथे IGSTचं पेमेंट झालं आहे. आता जर एखादा व्यक्ती LUT वापरूनच जर सर्व्हिस देत असेल तर मग हा मुद्दा तिकडेच निकालात निघतो. पण असेल तर मग तुम्ही समजून घेतलं पाहिजे गुंतागुंत त्याची कशी आहे ती. मग त्यानुसार त्याची व्हॅल्यू, आता गुड्सचा ITC 4,500 आहे आणि सर्व्हिसेसचा इथे 3,500 आहे. मग हे दोन्ही मिळून किती होतील, 8,000 होतील. जो ITC आहे हा इथे किती होईल, 8,000 होईल ना, 3,500 आणि 4,500 मिळून. आता मी सगळं करतो, मी गुड्समध्ये पण डील करतो, सर्व्हिसमध्ये पण डील करतो, प्लस ते सर्व्हिसेस मी दिल्यात विथ पेमेंट विदाउट पेमेंट, गुंतागुंत सगळी आपण हँडल करण्याकरता हे सगळं त्यात घेतलेलं आहे. आता व्हॅल्यू किती येईल, आता हां याप्रमाणे तुम्ही बघाल, हे 10,000 आहेत, हे डोमेस्टिक आहे, हे येणार नाही. आता हे 12 आणि हे 15, अशा प्रकारे 27 येतील. आणि 55 काय घेतलंय, ॲडजस्टेड टर्नओव्हर आणि ITC घेतलंय. आता टर्नओव्हरमध्ये 55 कसे काय आले, हां ते ॲड झाले. अजून फॉर्म्युला तुम्हाला डोक्यामध्ये फिट होण्याकरता, तुम्ही जेव्हा केस येईल अशी एकदा तुम्ही फॉर्म्युला काढाल, मग हे दिलेले अशा प्रकारचे एक्झाम्पल मी तुम्हाला दिले ती बघा, प्लस मला मग खाली मी एक्झाम्पल अजून एक दिलेलं आहे, खाली एक्झाम्पल आणखीन 3 दिले. फक्त एक पॉईंट सांगतो, हा रिलिव्हंट पिरियड दिला आहे इकडे, आणि खाली एक्सप्लेनेशन दिलं आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल द व्हॅल्यू ऑफ गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया शॅल बी टेकन ॲज द फ्री ऑन बोर्ड व्हॅल्यू. FOB व्हॅल्यू काय असेल, शिपिंग बिलला असते, बिल ऑफ एक्सपोर्टला असते, आणि व्हॅल्यू डिक्लेअर्ड इन टॅक्स इनवॉइस असते. यातली जी लेस व्हॅल्यू आहे ती घेतली जाते गुड्सची व्हॅल्यू काढताना, व्हॅल्यू ऑफ गुड्स काढताना, बरोबर आहे, व्हॅल्यू ऑफ गुड्स काढताना. आता ज्यावेळेस हे मी ऑनलाईन भरायला जातो, त्याची एक्सेल शीट असते, त्यामध्ये हे सगळी माहिती भरली जाते. ती इन्फॉर्मेशन रिलिव्हंट पिरियड आहे, रिलिव्हंट डॉक्युमेंट आहे, हे सगळं काय होईल, भरलं जाईल.
मग त्याचं कॅल्क्युलेशन होऊन तिकडे किती अमाऊंट येते ते बघितलं जाईल. मग जी अमाऊंट येते आणि जी ट्रान्झॅक्शन त्या पिरियडची आहे हे सगळं कसं व्हेरीफाय करायचं डिपार्टमेंटच्या लोकांनी. त्यांच्याकडे काहीतरी त्याचा एक पद्धत असेल, मॅनर असेल, त्याप्रमाणे ते चेक करत असतील आणि त्यानंतर जो रिफंड सिस्टम दाखवतोय अमाऊंट सगळ्यात ते मिळालं ना आता, तो बरोबर आहे की नाही, डॉक्युमेंट बरोबर आहे, बाकी सगळं बरोबर आहे, तर तो रिफंड मग आहे तो मग ग्राह्य धरला जाईल. आणि जर ते डॉक्युमेंटमध्ये किंवा आणखीन कुठल्या अशा काही गोष्टींमध्ये जर का प्रॉपर ॲज पर लॉ एव्हिडन्स नाही आहे, इनवॉइस नाही आहे, तर काही अशा गोष्टी बरोबर नाही आहेत या जर दिसल्या तर मग तो रिफंड अलाउ करायचा डिसअलाउ करायचा हे डिसिजन होईल. पण तुम्हाला आधार जेवढे दिलेले आहेत ते आधार तुम्ही समजून घ्या कुठल्या आधारावरती रिफंड कॅल्क्युलेट होतो आणि एव्हिडन्स तो व्यक्ती मागतो त्याला द्यायचा आहे की नाही. आता हे एक्झाम्पल बघा. टॅक्सेबल गुड्स, सिग्नेटाईज प्रायव्हेट लिमिटेड मॅन्युफॅक्चरर्स टॅक्सेबल गुड्स आर अँड एक्झाम गुड्स एस. दोन प्रकारची प्रोडक्ट आहेत त्याकडे, एक आहे आर, दुसरं आहे एस. प्रोडक्ट एक्स एस सोल्ड इन इंटरनॅशनल मार्केट विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर LUD वापरून ते काय करतात, एस विकतात. द कंपनी इज रजिस्टर्ड अंडर GST इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. द कंपनी प्रोव्हाइड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्यांनी दिली की प्रॉडक्ट एस जो आहे हा एक्सपोर्टेड टू UK हा 12,000 पाऊंडला गेला. प्रॉडक्ट आर हॅज बीन सप्लाइड टू बेरी एंटरप्राइजेस विद इन इंडिया हा 20 लाखाला दिला रुपीजच्या फॉर्ममध्ये. ही व्हॅल्यू दिलेली आहे 20 लाख. हे याच्यामध्ये टॅक्स इन्क्लूड केलेला नाही. ओके. द कंपनी प्रोव्हाइड्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन रिलेशन टू टॅक्स पिरियड ऑन इनवर्ड सप्लाईज. आता ज्यावेळेस हे ॲप्लिकेशन येईल त्यावेळेस तुम्ही यांचा परचेस काढून बघाल, तुम्ही बघाल किती काय परचेस केलं यांनी, त्यातनं हे कळणारच आहे. ही माहिती कंपनी देऊ न येऊ डिपार्टमेंटकडे ही माहिती असणारच आहे की यांनी जे परचेस केलं GST ऑफ 5 लाख हॅज बीन पेड ऑन इनपुट्स, GST 2,40,000 हॅज बीन पेड ऑन कॅपिटल गुड्स, GST ऑफ 2 लाख हॅज पेड ऑन इनपुट सर्व्हिसेस. या 3 प्रकारचे गुड्स त्यांनी घेतले, इनपुट, कॅपिटल गुड आणि इनपुट सर्व्हिसेस, आणि त्यातनं GST किती रुपयाची लागलेला आहे ही अमाऊंट आलेली आहे. ITCची अमाऊंट किती आहे ही आलेली आहे इकडे. ऑल द अबोव इनपुट्स, इनपुट सर्व्हिसेस अँड कॅपिटल गुड्स आर यूज इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. हे जे परचेस केलं आहे हे ॲक्च्युअलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये वापरलं गेलं आहे. तुम्हाला हे बघायला पाहिजे की ह्यांनी जे घेतलेलं आहे ते खरंच तिथे रिक्वायर्ड होतं का त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये, का यांनी कोणाला तरी परचेस कोणातरी गरजेकरता असलेलं आपल्या नावावर टाकलं का नाही आहे. All the above inputs, input services and capital goods are used in the manufacturing process. Following additional information is also provided. आता आणखीन माहिती काय, जे हे 12,000 पाऊंड दिले आहेत, 12,000 पाऊंडाचं त्यांनी खाली दिलेली माहिती की एक्स एक्सपोर्टेड टू UK इन इंडियन रुपी त्याची व्हॅल्यू किती आहे 12 लाख. However, the value of such product have been supplied domestically by the company in similar quantity. किती आहे म्हणजे याच्यात 1.5 केलं तर किती होईल 15 लाख. म्हणजे 12 लाख तुम्ही घ्याल का 15 लाख घ्याल, 12 लाख. 1.5 व्हॅल्यू जास्त आहे मग विचेवर लोवर आपण 12 लाख घेणार. आता जे दुसरं बेट्टीला विकलंय प्रोडक्ट आर जो आहे ओके हा सप्लाय टू बेट्टी एंटरप्राइजेस आहे. त्याबद्दल काय माहिती आलेली बघा. आता बेट्टी एंटरप्राइजेस इज 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड अंडरटेकिंग. ओके म्हणजे डीम एक्सपोर्ट आहे ना हा. इट हॅज क्लेम द ITC ऑन गुड्स, म्हणजे ITC ते घेणार आहेत, ते क्लेम करणार आहेत. डीम एक्सपोर्टला सप्लायर ॲज वेल ॲज रिसिपियंट दोघंही ITC रिफंड टॅक्सचा रिफंड घेऊ शकतात. ओके. पण इथे काय झालं आहे, आपली जी कंपनी जर बघतोय आपण ज्याचं कोणाचं सिग्नेटाईज प्रायव्हेट लिमिटेड यांनी कोणाला विकला माल बेट्टीला, जे कोण आहे एक्सपोर्टर युनिट आहे. त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये असं आहे की रिसिपियंटने ITC क्लेम करावा, आम्ही तुमच्याकडनं पूर्ण टॅक्स घेऊन जमा करू. ओके. म्हणजे या बेट्टी एंटरप्राइज जे त्यांचं असलेलं ट्रान्झॅक्शन जे आहे त्याच्यावरती कुठलाही रिफंड क्लेम सिग्नेटरीज घेणार नाही आहे. द बॅलन्स
in the electronic credit ledger of Synotis Private Limited at the end of tax period for which the refund claim is being filed किती होता 5,80,000. ओके. आता डिसेंबरला समजा मी ऑक्टोबर डिसेंबर हा पिरियड आहे त्यावेळेस जेव्हा ITC GST 3B भरला त्यावेळेस 5,80,000 काय होता ITC त्या लेजरला आला होता इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. मी जानेवारीचं काय केलं रिटर्न भरलं, मी फेब्रुवारीचं रिटर्न भरलं आणि मी जेव्हा मार्चमध्ये सांगतो की मला ऑक्टोबर टू डिसेंबरचं काय करा रिफंड क्लेम द्या त्यावेळेस बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सिनोटिस प्रायव्हेट लिमिटेड ॲट द टाइम ऑफ फायलिंग द रिफंड ॲप्लिकेशन किती आहे 3 लाख आहे. 3 लाख आहे. ओके. या 3 लाखातला जो काय माझा ITC रिफंड बनेल तो मला द्या. आता एकतर तो 3 लाखच बनेल किंवा तो 2 लाख बनेल किंवा तो 4 लाखही बनेल. आपण जो फॉर्म्युला बनवला बघितलाय त्यात जेव्हा या व्हॅल्यू आपण इनपुट देऊ तेव्हा जे उत्तर येईल ते उत्तर 3 लाख येईल, त्यापेक्षा कमी येईल आणि त्यापेक्षा जास्त येईल. चौथा ऑप्शन असू शकतो का? फक्त एक पॉईंट लक्षात घ्या, ते पुढे सांगतो तुम्हाला काय करायचं त्यावेळेस. एक्सपोर्ट ऑफ गुड्स इज अ झिरो डेट सप्लाय इन टर्म्स ऑफ. आता ज्यावेळेस हे बघितलं हे समज माझ्या आलं तर मी काय करीन की हे जे रिफंड मला काढायचं आहे तर हे एक्सपोर्ट ऑफ गुड्स आहेत. याला काय म्हटलं जातं झिरो डेट सप्लाय. कशामध्ये, कुठल्या ॲक्टमध्ये, कुठल्या सेक्शनमध्ये? तर सेक्शन 16 सबसेक्शन 1 त्यामधला क्लॉज ए मध्ये IGST ॲक्टमध्ये दिलेलं आहे की ते काय झिरो डेट सप्लाय. त्यामध्ये सेक्शन 16(2) स्टिप्युलेट दॅट द सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ जर ITC ब्लॉक नाही आहे 17(5) मध्ये ब्लॉक क्रेडिट असतं. जर ब्लॉक नाही आहे क्रेडिट तर ITC घेतला जाऊ शकतो झिरो डेट सप्लायचा इवन इफ सच सप्लाय मे बी एक्झाम सप्लायचा पण काय होईल रिफंड मिळेल हे सांगितलेलं आहे सेक्शन. फक्त त्याचा ITC ब्लॉक असता कामा नये. मग ॲज पर सेक्शन 54(3) क्लॉज 1 मध्ये जो रिफंडचा चॅप्टर आहे त्यात रिफंड सेक्शन आहे त्यात काय दिले 54(3) क्लॉज 1 मध्ये की रजिस्टर्ड पर्सन मे क्लेम रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज्ड ITC ॲट द एंड ऑफ एनी टॅक्स पिरियड इन द केस ऑफ झिरो डेट सप्लाय मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. Therefore, in the given case, Synotis Private Limited will be eligible to claim ITC for export of exempt product S. S जे आहे प्रॉडक्ट एस जे आहे ते एक्झाम जरी असेल प्रॉडक्ट एस जे आहे हे एक्झाम जरी असेल पण जर ते एक्सपोर्ट होत असेल आणि जर ITC अक्युमुलेट असेल तर त्याचा ITC साठी ॲप्लिकेशन करून रिफंड टॅक्सपेअर घेऊ शकतो. आला फॉर्म्युला म्हणजे तरतुदीनुसार त्याला रिफंड मागण्याचा अधिकार आहे. इथपर्यंत कशा प्रकारे आहे, कुठल्या आधारावर आहे हे दिलेलं आहे इकडे. या आधाराप्रमाणे मग रिफंड तरतूद जी आहे 89(4) रूल प्रमाणे हा फॉर्म्युला येणार. मग तो त्या शीटमध्ये ती माहिती देईल ज्या प्रकारे प्रोसिजर करायला सांगितलेली आहे ऑनलाईन जाऊन GST पोर्टलला. आता इथे नेट ITC जो दिलेला आहे पाच 240 आणि 2. ओके. तर इथे इनपुट कॅपिटल गुड्स आणि सर्व्हिसेस हे 3 प्रकारचे ITC आहेत. रिफंड कन्सिडर करताना हे तिन्ही ITC विचारात घ्यायचे का कॅपिटल गुड्सचा ITC नाही मिळत रिफंड घेताना. कारण फॉर्म्युलामध्ये काय दिलं आहे की नेट ITC मध्ये लक्षात घ्या आपण जेव्हा फॉर्म्युला बघितला त्यावेळेस त्यामध्ये कॅपिटल गुड्स असेल त्याचा रिफंड नाही. नेट ITC इन्क्लूड्स इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस बट नॉट ITC ऑन कॅपिटल गुड्स. त्यामुळे ते वजा करून 7 लाखाचेच आहे. म्हणजे ॲप्लिकेशन करणारा ते मागू शकतो, ते टाकू शकतो, पण जरी ते आले तरी ज्यावेळेस तुम्ही बघाल की यांनी काय एक्सपोर्ट केलं आहे आणि त्यामध्ये इन्व्हर्ट सप्लायमध्ये कुठल्या वस्तू दाखवल्या त्या सप्लायरनी मग त्यानुसार जर कळतं की हे
जे मागवलेलं आहे ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये लागतच नाही. मग काय तुम्हाला ते कॅपिटल गुड्स आहे. मग कॅपिटल गुड्स कन्सिडर नाही व्हायला पाहिजे नीट ITCमध्ये. म्हणजे जी आलेली माहिती आहे किंवा केलेला क्लेम आहे त्यानुसार याच्यामध्ये कुठली इन्फॉर्मेशन जी आहे ती या फॉर्म्युला करता बरोबर फिट होते, त्यानुसार तेवढीच माहिती तेवढाच ID त्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे जो कॅपिटल गुड्स आहे तो अलाउड नाही आहे, तो नाही आला पाहिजे. त्यानंतर टर्नओव्हरमध्ये बघितलं आपण 12 लाख जे दिलेले आहे तिथे व्हॅल्यू 1.5 टाइम्स 15 लाख होतील, रिकव्हरीवर 12 लाख होतील आणि पुढे मग ॲडजस्टेड टर्नओव्हर त्याच्यामध्ये 20 लाख आणि 12 लाख. मग इथे हे दोन्ही जे आहेत ना, एक डोमेस्टिक सप्लाय पण केला आहे म्हणजे डीम एक्सपोर्ट केला आहे ते पण आहे. मग इथे 12 लाख डिवाइड बाय 32 लाख इंटू 7 लाख 2,62,500. ओके, इतका त्याला ITC रिफंड मिळू शकतो. आता मी मगाशी तुम्हाला पॉईंट इंडिकेट केला की त्यांनी ज्या पिरियडच्या एंडला 3B भरला त्यावेळेस किती ITC होता आणि जेव्हा तो रिफंड क्लेम करतो तेव्हा किती होता. आता इथे 2,62,500 आलेला आहे. ओके, हा 3 लाख आता आहेत, त्यातनं 2,62,500 बनतोय. आता एक सर्क्युलर आलं की या सर्क्युलरने गाईडलाईन दिलं की इथे बघा या सर्क्युलरप्रमाणे की ॲप्लिकंटला ITC कशा प्रकारे मिळतो. एक मॅक्झिमम रिफंड अमाऊंट ॲज पर द फॉर्म्युला 2,62,500 आली आपली. ओके, पण बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ॲट द एंड ऑफ द पिरियड फॉर विच रिफंड क्लेम इज बिंग ती किती आहे 580. त्या पिरियडला 580 होती, पण पुढच्या पिरियडला ज्या वेळेस त्यांनी डोमेस्टिक सप्लाय करत असतील तर ITC जो ॲक्युमुलेट आहे त्यातून ते लायबिलिटी भरायला तो ITC वापरतील की नाही वापरणार ना ते, तो ITC कमी होणार. तो कमी होत 3 लाख झाला आणि 3 लाखामध्ये 2,62 आहे, तर ह्या 3 मधला 2,62 3 लाख शिल्लक आहे म्हणून त्या 3 लाख मिळणार नाही. फॉर्म्युले 2,62,000 काढले 2,500, मग त्याला 2,62,000चा काय मिळणार आहे रिफंड मिळणार आहे. पण जर यापेक्षा पण कमी व्हॅल्यू असती समजा, आता ही व्हॅल्यू जर का रिफंड घेतलाच नाही आणि डोमेस्टिक सप्लाय करेल तर वापरलीच जाणार ना, थांबणार ना ती व्हॅल्यू. जो जेव्हा रिफंड मागेल त्यावेळी जर 1 लाख व्हॅल्यू असेल तर रिफंड त्याला 2,62,000 देणार कसा काय, कारण त्यांनी डोमेस्टिक सप्लायचा जो आउटपुट टॅक्स भरायचा आहे त्याच्याने ही व्हॅल्यू वापरली आणि ती वापरून संपू पण शकते ना. जर युटिलाइज केली ती व्हॅल्यू त्याचे आउटपुट टॅक्स डोमेस्टिक लायबिलिटी भरण्याकरता तर मग रिफंड तर पटणंच येत नाही. कळलं ना, सर्क्युलरमध्ये हे दिलेलं आहे. आणि जो EUला सप्लाय त्यांनी केला मग तो डीम एक्सपोर्ट जो आहे त्यानुसार त्याचा रेसिपिएंट जो आहे तो ITC घेणार आहे. त्यामुळे तो विशेष देअरफॉर द रिफंडेबल टू सिग्नॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड इज 2,62,500. माझं काम काय लक्षात घ्या, बेसिक प्रोव्हिजन तुम्हाला क्लिअर करून देणं आणि तुमच्याकडे ज्यावेळेस बेसिक प्रोव्हिजन क्लिअर असेल आणि तुमच्याकडे ज्यावेळेस कुठली केस येईल तेव्हा मग तुम्हाला त्या गुंतागुंतीला समजून घेऊन, कायदा हा गुंतागुंतीचाच असतो कारण की लोकांनी कुठेही मिसयूज करून या कायद्याचा जो काय बेनिफिट घ्यायचा आहे त्यात कुठेही त्याचा दुरुपयोग करून रिफंड घेऊ नये. म्हणून मग एवढ्या प्रकारचे काय येतात त्यामध्ये, हे प्लस करा, हे मायनस करा, हे अशा प्रकारे हे करा, मग 1.5 व्हॅल्यू काढा. हे काय करायला लागतं, डोमेस्टिक व्हॅल्यू 10 लाख आणि एक्सपोर्ट तुम्ही 20 लाखाला करता, असं होत नाही नॉर्मली. आपण एक्सपोर्टला व्हॅल्यू कमी करतो कारण की आपल्याला इंटरनॅशनल मार्केटला कॉम्पिटिटिव्ह कॉस्ट द्यायची असते. पण जर का यांना काय फायदा उचलायचा असेल तर हे त्यांचं जास्त अमाऊंटचं बिल टाकत असतील आणि त्यातनं मग जास्त रिफंड घेत असतील आणि तो रिस्ट्रिक्ट करण्याकरता गव्हर्नमेंटनी मग ते 1.5 टाइम्सचं रूल बनवला असेल. मग कुठेतरी काहीतरी अव्यवस्था व्हायला लागली, तर कायद्याचा दुरुपयोग व्हायला लागला का मग त्यामध्ये अमेंडमेंट केली जाते काहीतरी सुव्यवस्था करण्याकरता आणि त्यातनं मग गुंतागुंत निर्माण होते. मग ती आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी एवढा वेळ घालून मी तुम्हाला फॉर्म्युला समजून सांगितला, प्लस एक्झाम्पल दिलं. एक्झाम्पलमध्ये गुंतागुंत फार दिसणार नाही कारण त्यामध्ये जेवढा त्याचा संबंध आहे तेवढाच फॉर्म्युलामधला भाग वापरला जातो, बाकीचा फॉर्म्युलामधला भाग काय होतो तिथे विचारतच येत नाही. पण जिकडे सगळं आहे तिकडे तुम्हाला मग सगळ्या गोष्टी बघून आपण असं बघितलं की दोन्ही आहे तर मग जास्त गुंतागुंत आहे. जर एवढाच भाग मी तुम्हाला दाखवला
तर मग कमी गुंतागुंत आहे. एकदम सप्लाय नाहीच आहे तर मग गुंतागुंत अजून कमी. मग जसं जेवढं आहे तेवढं तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे डॉक्युमेंट चेक कसे करायचे, काय करायचे. एकदम नवीन माणसाला काम देणं अपेक्षित नाही. ज्याला माहिती तो करत आला आहे, तो गाईडलाईन तुम्हाला तरी देणार आहे आणि मग तुम्हाला कळणार आहे कसं काम करायचं. पण दुसरा व्यक्ती काय बोलतो आपल्याला काहीच माहीत नाही तर आपल्याला काहीच कळणार नाही. त्यामुळे आवश्यक माहिती जेवढी कायद्यानुसार काय रूल आहे, काय प्रोव्हिजन आहे, कशा प्रकारे ॲप्लिकेशन होतं, हे ज्याला माहिती आहे त्याला काम सुरू करताना थोडा वेळ दिला, हे वाचलं बघितलं तर ते कळणार आहे. समजा मी हे काम करतो तर मलाही अभ्यास करायला लागतो, होमवर्क करायला लागतो, काय रूल आहे, काय सेक्शन आहे, मग पोर्टलला कसं जातं, मग ते गेल्यानंतर मग काय मला मिळतं, काय करायला पाहिजे. मग समजा मी बरोबर टाकलेलं नाही आहे तर मग काय चुकलं आहे, डिपार्टमेंट काय सांगेल, हे सगळं दोन्हीकडनं कळलं. कारण दोन्हीकडच्या व्यक्तींना बेसिक सेक्शन काय, रूल काय, प्रोसिजर काय हे प्रॉपरली माहिती पाहिजे. मी मला अगोदर पण बोललो होतो की 89(4), 89(5) आणि काय बोललो होतो ते जिकडे पार्टली एकदम सप्लाय आहे आणि पार्टली टॅक्सेबल सप्लाय आहे तिकडे ITC रिस्ट्रिक्ट होतो. तेव्हा रूल कुठला सांगला तुम्हाला? 40-43. रूल 40-43 आणि 89(4) आणि 89(5) हे 4च रूल आहे जिकडे अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि तिकडे काय पॅरामीटर चेक करायला लागतात. त्यामुळे त्यानुसार ते कसं करायचं हे कळलं बस. बाकी डिफिकल्ट मला वाटत नाही की कुठल्या बाकीच्या गोष्टी होत्या काय. त्यात सरळ दिलं आहे हा ITC मिळणार नाही. पण जिकडे पार्टली ITC अलाऊ आहे, पार्टली रिस्ट्रिक्ट केला आहे, तिथे रूल 42-43 लागतो. आणि इथे पण त्याचप्रमाणे 89(4) आणि 89(5) मध्ये कशा प्रकारे ITC कॅल्क्युलेट करायचा, रिफंड अमाऊंट कॅल्क्युलेट करायची, त्याकरता हे सगळे पॅरामीटर आहेत. दुसरं एक एक्झाम्पल आहे. ओपनिंग बॅलन्स ऑफ ITC 7 लाख, ITC ड्युरिंग पिरियड 5 लाख. आता याच्यामध्ये काय दिलं, एलिजिबल अंडर 89 म्हणजे डीम एक्सपोर्टचा आणखीन मर्चंट एक्सपोर्टचा जो टर्नओव्हर आहे तो यातला 5 लाख आहे. मग तो वेगळ्या प्रकारे त्याचा रिफंड घ्यायला लागेल, त्याचा वेगळ्या प्रकारे रिफंड घ्यायला लागेल. म्हणजे यातनं हे 5 लाख रिफंड वेगळा झाला म्हणजे यातले 20 लाख आहेत. ओके, हे 5 लाख हे ट्रान्झॅक्शन्स वेगळ्या प्रकारचं आहे म्हणजे डीम एक्सपोर्टचं किंवा मर्चंट एक्सपोर्टचं आहे. आणि आपण हे आता काय बघतोय, झिरो रेट सप्लायचं बघतोय. त्यातला किती आहे, झिरो रेट सप्लाय ऑफ गुड्स मेड ड्युरिंग द विदाउट LUT किंवा बॉन्ड वापरून जो एक्सपोर्ट केला आहे त्याची व्हॅल्यू 20 लाख आहे. आणि दुसरा डीम एक्सपोर्ट किंवा मर्चंट एक्सपोर्ट केला आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे ती 5 लाख. झिरो रेट सप्लाय गुड्स मेड ड्युरिंग द पिरियड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड LUT विच इन्क्लूड द सप्लाय ऑफ किती आहे ते 1 करोड मेड फॉर विच रिफंड क्लेम मेड अंडर 89(4), 89(4)B. म्हणजे हे जे डीम एक्सपोर्ट किंवा मर्चंट एक्सपोर्ट त्यातला रिफंड क्लेम किती आहे तो वेगळा पहिले काढायचा होता, त्यामुळे तो ती अमाऊंट वेगळी दिली होती. म्हणजे यातनं आपण 1 लाख कमी केले तर मग याची पण अमाऊंट किती येईल, 5 लाख. आणि सप्लाय ऑफ गुड्स मेड अदर दॅन झिरो रेट सप्लाय हे डोमेस्टिक किंवा काही असेल तर किती आहे, हे 3 करोड आहे. या व्हॅल्यू आल्या तर ह्या व्हॅल्यूप्रमाणे ॲज पर फॉर्म्युला रिलिव्हंट पिरियड सपोज सप्टेंबर 21 आहे. टर्न ऑफ झिरो रेट सप्लाय ऑफ गुड्स, झिरो रेट सप्लाय एक्सक्लुडिंग सप्लाय ऑफ विच रिफंड इज हे सोडले, हे आपण काढले 5 लाख. त्यानंतर ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर फॉर विच रिफंड इज क्लेम हे 6, 3 - 1 असे 8 करोड. हे वरती जे दिले त्यांनी 6, 3 यातले 1 वजा केले तर हे 6 आणि 3 9 आहेत ना, 1 वजा केले तर 8 होतात. नेट ITC इक्वल्स टू किती ITC आहे हे मी मगाशी 5 वजा करून दाखवले 20 लाख. म्हणजे हे 20 लाख हे नेट ITC आहे. म्हणजे हे 5 करोड डिवाइड बाय 8 करोड आणि इंटू 20 लाख केले तर 12,50,000 येतात.
पण ते ऑप्शन तो वेगळा झाला ना त्याला आता. मग तिकडे त्यांना असंच येईल, तुमची ते किती ते सांगा. मग तसं ते इथे 4A 4Bला तेच करत होते, फक्त रूल 89 4A 4B वापरत होते. आता ह्यातला किती आहे माझा सप्लाय, मी तेवढं जाईल. हे माझे एवढे इन्व्हॉइस आहेत, त्यातलं ह्याचे एवढेच आहेत. जे मी मर्चंट एक्सपोर्ट केलं आहे किंवा डीम एक्सपोर्ट केलं आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, तेवढी व्हॅल्यू दिलेली आहे. तो ITC अक्युमुलेट आहे. म्हणजे ITC अक्युमुलेट 2 कारणांमुळे आहे. तर 2 कारणांकरता वेगवेगळी ॲप्लिकेशन करायला लागतील आणि ते प्रूव्ह करायला लागेल की हे याच्याकरता वापरलं नाही, हे याच्याकरता वापरलं. ते अगोदर पण करायला लागत होतं. यातली गुंतागुंत हीच आहे. इन्व्हॉइसवरती लिहून येत नाही असं की हा मटेरियल एक्सपोर्टचा इन्व्हॉइस आहे, हा डीम एक्सपोर्टचा आहे. परचेज जे केला ITC घेतला तो ITC कुठला आहे, काय आहे, यावरती काही लिहून येत नाही. ते तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागेल की बा हा कॅपिटल गुड्स आहे, हा कसला आहे. ते बघितल्यावरच कळतं की हे कशाकरता वापरलं, हे खरंच वापरलं गेलं का याच्यामध्ये. इनपुट खोटे पण आणले असतील, त्यात ते वापरलं जातं का. असं अजून एक एक्झाम्पल आहे, बघा हे पण. ओके, ब्रेक घेऊ.